नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना आवाज येतोय, स्क्रीन दिसते. जे जे विद्यार्थी जॉईन होत आहे त्यांनी वाय टाईप करा. सर्वांना आवाज येत असेल, स्क्रीन दिसत असेल तर पटपट वाय टाईप करा. चला, जे जॉईन आहे त्यांनी वाय टाईप करा. यस, आकांक्षा धनवटे. आकांक्षा धनवटे जॉईन झाले. बाकी स्टुडंटने पण जॉईन व्हायचंय लवकर. तर चला विद्यार्थी जॉईन होत आहे, आपण आता लेक्चरला सुरुवात करतोय. तर बघा मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण चॅप्टर स्टार्ट केला आहे बायोमॉलिक्यूल. त्या बायोमॉलिक्यूलमध्ये आपल्याला महत्त्वाचे 4 बायोमॉलिक्यूल डिस्कस करायचे: कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, एन्झाइम्स अँड न्यूक्लिक ॲसिड. तर त्यातला पहिला आपण डिस्कस करतोय कार्बोहायड्रेट्स. माहिती आहे आपल्याला कार्बोहायड्रेट्स काय असतो, तर कार्बोहायड्रेट्स आर पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन or those compounds which on hydrolysis gives polyhydroxy aldehyde or polyhydroxy ketone. म्हणजे ज्या कंपाऊंड मध्ये काय असतं मित्रांनो, तर एकापेक्षा जास्त OH ग्रुप असता, अल्डिहाइड किंवा कीटोन हे फंक्शनल ग्रुप असता, त्यांना म्हणतो आपण कार्बोहायड्रेट्स. आपण कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन घेतलं होतं बघा. तर डिपेंडिंग अपॉन हायड्रोलिटिक प्रोडक्ट, हायड्रोलिटिक प्रोडक्ट नुसार 2 टाईपचे कार्बोहायड्रेट्स घेतले होते: सिंपल कार्बोहायड्रेट्स अँड कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. ज्या कार्बोहायड्रेट्सचा हायड्रोलिसिस होत नाही त्याला म्हणतो आपण सिंपल कार्बोहायड्रेट्स. ज्याचा हायड्रोलिसिस होतं त्याला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स म्हणतो. जो सिंपल कार्बोहायड्रेट्स आहे त्याचं दुसरं नाव मोनोसॅकराइड आहे. मोनोसॅकराइडचे 2 टाईप घेतले होते आपण, अल्डोज अँड कीटोज. मग ज्या मोनोसॅकराइडमध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे त्याला अल्डोज म्हटलं, ज्यामध्ये कीटोन फंक्शनल ग्रुप आहे त्याला आपण कीटोज म्हटलं. त्यानंतर अल्डोज आणि कीटोजचे 4 टाईप होते. जसं अल्डोजचे 4 टाईप: अल्डो ट्रायोज, अल्डो टेट्रोज, अल्डो पेंटोज, अल्डो हेक्झोज. कीटोजचे पण 4 टाईप होते: कीटो ट्रायोज, कीटो टेट्रोज, कीटो पेंटोज आणि कीटो हेक्झोज. प्रत्येकाचे एक्झाम्पल, मॉलिक्युलर फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे हे सर्व मी तुम्हाला सांगितलंय. त्यानंतर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स 2 टाईपचे होते: ऑलिगोसॅकराइड्स अँड पॉलीसॅकराइड्स. ज्याचं लिमिटेड हायड्रोलिसिस होतं, तुम्हाला लिमिटेड नंबर ऑफ मोनोसॅकराइड भेटतात, त्याला ऑलिगोसॅकराइड्स म्हणता. ऑलिगोसॅकराइडचे 3 टाईप होते: डायसॅकराइड, ट्रायसॅकराइड अँड टेट्रासॅकराइड. त्यानंतर ज्याचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर तुम्हाला नंबर ऑफ मोनोसॅकराइड भेटता, लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड, त्याला आपण म्हटलं होतं पॉलीसॅकराइड. इथपर्यंतचा पार्ट आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितला होता. आता बघा सेकंड जे क्लासिफिकेशन असणार आहे, तर डिपेंडिंग अपॉन फिजिकल प्रॉपर्टी, दॅट इज सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटीनुसार कार्बोहायड्रेटचे 2 टाईप आहे मित्रांनो, एक शुगर आहे आणि एक नॉन शुगर. 2 टाईप कोणते? शुगर अँड नॉन शुगर. एकदम सोपं. कार्बोहायड्रेट्स विच आर क्रिस्टलाइन इन नेचर, स्वीट इन टेस्ट अँड वॉटर सोल्युबल. जे कार्बोहायड्रेट्स क्रिस्टलाइन आहे, टेस्ट कशी त्यांची स्वीट आहे आणि ते वॉटरमध्ये सोल्युबल आहे, त्यांना म्हणायचं तुम्ही शुगर. आणि ह्या शुगरचे एक्झाम्पल बघा मित्रांनो, मोनोसॅकराइड्स अँड ऑलिगोसॅकराइड्स. ऑल मोनोसॅकराइड्स अँड ऑल ऑलिगोसॅकराइड्स आर एन एक्झाम्पल ऑफ शुगर. नॉन शुगर कोणाला म्हणणार आपण? कार्बोहायड्रेट्स विच आर अमॉर्फस, टेस्टलेस, इनसोल्युबल इन वॉटर आर कॉल्ड नॉन शुगर. आणि नॉन शुगरचे एक्झाम्पल मित्रांनो पॉलीसॅकराइड्स. त्यानंतर थर्ड एक क्लासिफिकेशन असणार आहे डिपेंडिंग अपॉन रिड्युसिंग नेचर. बघा कशानुसार म्हणतात ते? रिड्युसिंग नेचर नुसार 2 टाईपचे कार्बोहायड्रेट्स आहे. एक असणार आहे ज्याला तुम्ही म्हणणार रिड्युसिंग शुगर. कोणती? एक असणार आहे ज्याला तुम्ही रिड्युसिंग शुगर म्हणता आणि दुसरी जी असणार आहे त्याला म्हटलं जातं नॉन रिड्युसिंग शुगर. बघा 2 टाईप कोणते? तर एक रिड्युसिंग शुगर आणि एक असणार आहे नॉन रिड्युसिंग शुगर. तर काय लक्षात ठेवायचं? जे कार्बोहायड्रेट्स काय करता मित्रांनो, कार्बोहायड्रेट्स विच रिड्युसेस टोलन्स रिएजन, फिलिंग सोल्युशन और शिप्स रिएजन. जे कार्बोहायड्रेट्स टोलन्स रिएजन, शिप्स रिएजन
फेलिंग सोल्युशन यांचं रिडक्शन करू शकतात त्यांना आपण रिड्युसिंग शुगर म्हणणार. आणि जे यांचं रिडक्शन करू शकत नाही, कोणाकोणाचं टोलन्स रिएजंटचं, फेलिंग सोल्युशनचं किंवा शिप्स रिएजंट यांचं रिडक्शन करू शकत नाही, त्यांना म्हणणार आपण नॉन रिड्युसिंग शुगर. नॉन रिड्युसिंग शुगरचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं मित्रांनो, सुक्रोज. सुक्रोज हा नॉन रिड्युसिंग शुगर आहे. आणि रिड्युसिंग शुगर मध्ये जर विचार केला तर रिड्युसिंग मध्ये माल्टोज आहे, माल्टोज असेल, त्यानंतर लॅक्टोज असेल, नंतर सेलोबायोज असेल. हे जे एक्झाम्पल आहे मित्रांनो कोणत्या टाईपचे, रिड्युसिंग शुगर. तर असं 3 टाईपचं क्लासिफिकेशन आहे कार्बोहायड्रेटचं. पहिलं हायड्रोलिटिक प्रोडक्ट नुसार, नंतर सोल्युबिलिटी नुसार आणि नंतर रिड्युसिंग नेचर नुसार. तर माझ्या मते कळालंय सगळ्यांना. त्यानंतर नेक्स्ट जो पार्ट असणार आहे चॅप्टर मध्ये दॅट इज ग्लुकोज. तर बघा मित्रांनो ग्लुकोज हे काय, तर ग्लुकोज इज अन एक्झाम्पल ऑफ अल्डोहेक्झोज. ग्लुकोज हे कशाचं एक्झाम्पल आहे, अल्डोहेक्झोज. मग आपल्याला नावावरून कळायला पाहिजे, अल्डो म्हणजे अल्डिहाइड ग्रुप आहे, हेक्झोज याचा अर्थ 6 कार्बन आहे, म्हणून या ग्लुकोजचा फॉर्म्युला लिहिता तुम्ही C6H12O6. आता ग्लुकोजचं जर स्ट्रक्चर बघितलं आपण ओपन चेन स्ट्रक्चर, तर बघा आपण 6 कार्बन असे स्ट्रेट चेन मध्ये लिहिले. अल्डिहाइड ग्रुप नेहमी टर्मिनल कार्बनला असतो, म्हणून 1 नंबरच्या कार्बनला आपण अल्डिहाइड ग्रुप लिहिला. वाटलंच तिथं लिहून दाखवतो मी परत. असे 6 कार्बन लिहिले आपण स्ट्रेट चेन मध्ये. 1 नंबरला अल्डिहाइड ग्रुप लिहिला. बाकी जे कार्बन आहे त्या बाकी कार्बनला तुम्ही काय करायचं, एक OH लिहून टाकायचा. 1 OH लिहिल्यानंतर बाकी काय करणार तुम्ही, तर बाकी लिहिणार त्याला आपण हायड्रोजन. काय करणार आपण त्याला बाकी लिहिणार हायड्रोजन. मग जसं इथं H लिहिला, इथं H लिहिला, H, इथं H आणि इथं H. आता हे जे स्ट्रक्चर आहे याला ओपन चेन स्ट्रक्चर म्हणायचं. ग्लुकोज मध्ये ज्या ओपन चेन स्ट्रक्चर मध्ये काय काय, तर बघा सुरुवातीला C डबल बॉन्ड OH म्हणजे अल्डिहाइड ग्रुप आहे. त्यानंतर बघा CHOH, 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 CHOH आणि CHOH म्हणजे माहिती आपल्याला सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप आहे. आणि लास्टला CH2OH याचा अर्थ प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे. म्हणजे ओपन चेन स्ट्रक्चर जर बघितलं आपण ग्लुकोजचं तर त्यामध्ये काय काय, तर काय सांगणार आपण, 1 अल्डिहाइड ग्रुप, 4 सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप अँड 1 प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप. त्यानंतर देअर आर 4 असिमेट्रिक कार्बन एटम. जे ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे त्या ग्लुकोजच्या स्ट्रक्चर मध्ये 4 असिमेट्रिक कार्बन आहे किंवा 4 कायरल कार्बन आहे. मग काय म्हणणार आपण, देअर आर 4 असिमेट्रिक कार्बन एटम प्रेझेंट इन ग्लुकोज. आणि मग जर असिमेट्रिक कार्बन एटम 4 असेल तर किती आयसोमर तयार होता, फॉर्म्युला आपल्याकडं 2n म्हणजे 2⁴ दॅट इज 16. टोटल 16 ऑप्टिकल आयसोमर आर पॉसिबल फ्रॉम ग्लुकोज. त्यानंतर ग्लुकोज मध्ये 5 OH ग्रुप आहे, म्हणून याला पेंटाहायड्रॉक्सी अल्डिहाइड म्हणणार. 5 OH हे अल्डिहाइड ग्रुप आहे, म्हणून हा पेंटाहायड्रॉक्सी अल्डिहाइड आहे. कंटेनिंग 4 असिमेट्रिक म्हणजे कायरल कार्बन एटम. नॅचरली ऑकरिंग ग्लुकोज इज डेक्स्ट्रो रोटेटरी. हे महत्वाचं आहे, म्हणून याला डेक्स्ट्रोज म्हणतात. मग डेक्स्ट्रोज आलं तरी आपल्याला लक्षात आलं पाहिजे, डेक्स्ट्रोज म्हणजे ग्लुकोज. आणि ग्लुकोजला डेक्स्ट्रोज का बरं म्हणता मित्रांनो, तर ग्लुकोजचं जे नॅचरली ऑकरिंग ग्लुकोज आहे म्हणजे निसर्गात आढळणारा जो ग्लुकोज आहे ज्याचं स्ट्रक्चर डेक्स्ट्रो रोटेटरी आहे, म्हणून ग्लुकोजला म्हणणार आपण डेक्स्ट्रोज. काय काय लक्षात ठेवायचं बघा, जे ग्लुकोज आहे, ग्लुकोज कशाचं एक्झाम्पल, अल्डोहेक्झोज. ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H12O6. त्याचं हे ओपन चेन स्ट्रक्चर आहे. ओपन चेन स्ट्रक्चर मध्ये काय काय, तर ओपन चेन स्ट्रक्चर मध्ये एक अल्डिहाइड ग्रुप आहे, 4 सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप आहे आणि 1 प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे. त्यानंतर ग्लुकोजचं जे ओपन चेन स्ट्रक्चर आहे त्यामध्ये 4 असिमेट्रिक कार्बन एटम प्रेझेंट आहे. टोटल 16 ऑप्टिकल आयसोमर तयार होता ग्लुकोज पासून. नंतर नॅचरली ऑकरिंग ग्लुकोज हा डेक्स्ट्रो रोटेटरी आहे, म्हणून ग्लुकोजला म्हणता डेक्स्ट्रोज. काय म्हणता, डेक्स्ट्रोज. ग्लुकोज मध्ये 5 OH आहे आणि 1 अल्डिहाइड ग्रुप आहे, म्हणून त्याला पेंटाहायड्रॉक्सी अल्डिहाइड म्हणता. एवढे पॉइंट लक्षात ठेवायचे तुम्ही या ग्लुकोजच्या स्ट्रक्चर बद्दल. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट दॅट इज प्रिपरेशन मेथड्स ऑफ ग्लुकोज.
तर बघा मित्रांनो, ग्लुकोज तयार करण्याच्या दोन मेथड आहे, एक असणार आहे लॅबोरेटरी मेथड आणि एक असणार आहे इंडस्ट्रियल मेथड. तर बघा, लॅबोरेटरी मध्ये ग्लुकोज हा तयार केला जातो सुक्रोज पासून. सुक्रोज मीन्स केन शुगर. मग हा सुक्रोज, त्या सुक्रोजचं हायड्रोलिसिस केलं जातं इन प्रेझेन्स ऑफ वॉटर. तर आपल्याला मिक्सचर भेटतं ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. कोणाचं मिक्सचर भेटतं? ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं. आणि हे मिक्सचर मधून ग्लुकोज सेपरेट करण्यासाठी त्यामध्ये अल्कोहोल ऍड केला जातो. काय ऍड केला जातो मित्रांनो? अल्कोहोल ऍड केला जातो. मग या दोघांपैकी एक जण त्यामध्ये डिझॉल्व्ह होतो, त्याचं फिल्ट्रेशन केलं जातं. फिल्ट्रेशन करून मग एक सॉलिड फॉर्म मध्ये सेपरेट होतो. कळालं? मग आता लॅबोरेटरीमध्ये ग्लुकोज तयार केला जातो बाय युजिंग सुक्रोज. त्याचं हायड्रोलिसिस केलं जातं, म्हणजे त्यात ऍड केला जातो वॉटर इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. देन इन इंडस्ट्री, म्हणजे लार्ज स्केल मध्ये जेव्हा आपल्याला ग्लुकोज तयार करायचा आहे तो तयार केला जातो बाय युजिंग स्टार्च. माहिती आपल्याला स्टार्च हे कशाचं एक्झाम्पल आहे? तर पॉलिसॅकराइड आहे. मग स्टार्चचा फॉर्म्युला C6H10O5N. याचं हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला N नंबर ऑफ ग्लुकोज भेटतात. हे पण हायड्रोलिसिस केलं जातं इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. बघा, लॅबोरेटरीमध्ये सुक्रोजचं हायड्रोलिसिस करून आणि इंडस्ट्रीमध्ये किंवा कमर्शियल मेथडमध्ये ग्लुकोज तयार करताना कोणाचं हायड्रोलिसिस केलं जातं मित्रांनो? तर स्टार्चचं. क्लिअर? त्यानंतर नेक्स्ट जो पॉइंट असणार आहे दॅट इज रिॲक्शन्स ऑफ ग्लुकोज. जो ग्लुकोज आहे त्या ग्लुकोजच्या वेगवेगळ्या रिॲक्शन. आता ग्लुकोजचा जो फॉर्म्युला आहे तो शॉर्टकट लिहिला मित्रांनो इथं CHOCH 4 टाइम्स CH2OH. म्हणजे हा प्रायमरी अल्कोहोल, हे 4 सेकंडरी अल्कोहोल आणि हा अल्डिहाइड. व्हेन ग्लुकोज आर हिटेड विथ, याला जर हिट दिली आपण हायड्रोजन आयोडाइड सोबत, तर यापासून तयार होतो मित्रांनो N हेक्झेन. काय तयार होतो? N हेक्झेन. असं स्ट्रेट चेन मध्ये 6 कार्बन अटॅच होता, म्हणजे यातले ऑक्सिजन निघून जाता, त्याला त्याऐवजी हायड्रोजन ऍड होता. म्हणजे थोडक्यात हे रिडक्शन आहे. आणि ह्या रिॲक्शन वरून तुम्हाला कळतं बघा, N हेक्झेन तयार झाला. N हेक्झेन मध्ये 6 कार्बन असतात. याचा अर्थ आपल्याला कळाला, मग ग्लुकोज मध्ये 6 कार्बन आहे. देअरफॉर दिस रिॲक्शन इज एव्हिडन्स. म्हणजे ही रिॲक्शन एक पुरावा आहे. कशाचा? तर ग्लुकोज मध्ये 6 कार्बन आहे. मग तू म्हणणार कसं काय पुरावा आहे सर? तर ग्लुकोजचा आपण रिडक्शन केलं तर ग्लुकोज पासून हेक्झेन तयार झाला. हेक्झेन मध्ये 6 कार्बन आहे, याचा अर्थ ग्लुकोज मध्ये पण 6 कार्बन आहे. कारण की आपल्याला माहिती आहे रिडक्शन मध्ये आपण काही कार्बन कमी जास्त करत नाही. त्यानंतर ऍक्शन ऑफ NH2OH. सांगा, NH2OH ज्याला तुम्ही म्हणता हायड्रॉक्झिल अमाइन. काय म्हणता मित्रांनो याला? हायड्रॉक्झिल अमाइन. मग जो अल्डिहाइड आहे ग्लुकोज मधला, बघा ग्लुकोज मधला जो अल्डिहाइड ग्रुप आहे, मी इथं असं सेपरेटली तो C11OH. मग याची NH2OH सोबत रिॲक्शन होते. आता इथं सेपरेट लिहून दाखवतो असा. मग अल्डिहाइड ग्रुप आपण असा लिहिला, NH2OH असं लिहिला, NH2OH. मग यातला O आणि यातला H2, असा H2O निघून जातो. मग इथं राहिलेला हा CH डबल बॉन्ड NOH. काय म्हणता मित्रांनो याला? ऑक्झाईम म्हणता. जसं आपण अल्डिहाइड मध्ये बघितलं होतं, अल्डिहाइड आणि हायड्रॉक्झिल अमाइन अल्डॉक्झाईम. ग्लुकोज आहे तर तयार झाला ग्लुकॉक्झाईम. कोणत्या टाईपची रिॲक्शन मित्रांनो ही? कमेंट करून सांगा. या रिॲक्शनला आपण कोणती रिॲक्शन म्हणणार? ऍडिशन म्हणणार, कंडेन्सेशन म्हणणार, सबस्टिट्यूशन म्हणणार, एलिमिनेशन म्हणणार? पटपट जे जॉईन आहे त्यांनी कमेंट करा. चला पटपट, कोणत्या टाईपची रिॲक्शन ही? ग्लुकोज आणि हायड्रॉक्झिल अमाइन. अल्डिहाइड कीटोन मध्ये आपण ही रिॲक्शन घेतली ऑलरेडी. हे दोन मॉलिक्यूल एकमेकांना कंबाईन होत आहे आणि कंबाईन होताना यातला H2 आणि यातला O असा दोघा मिळून निघून जातोय H2O. मग जेव्हा दोन मॉलिक्यूल एकमेकांना कंबाईन होताना दोघा मिळून एक स्मॉल मॉलिक्यूल इलिमिनेट होत असेल तर त्याला आपण कंडेन्सेशन रिॲक्शन म्हणणार. मग याचा अर्थ ही रिॲक्शन कोणती मित्रांनो? कंडेन्सेशन रिॲक्शन. महेश जाधव सांगितलंय तुम्ही, पण ती नाहीये रिॲक्शन, तर ही कंडेन्सेशन रिॲक्शन आहे.
कळालं? मग तुम्हाला विचारलं व्हॉट इज द ऍक्शन ऑफ हायड्रॉक्झिल अमाइन ऑन ग्लुकोज, तर काय तयार होतो? ग्लुकॉक्झाईम तयार होतो. इथं NH4OH नाही, सॉरी, इथं NH2OH आहे. आणि दिस रिॲक्शन इज एव्हिडन्स फॉर प्रेझेन्स ऑफ अल्डिहाइड ग्रुप. ऑक्झाईम तयार झाला. ऑक्झाईम हा अल्डिहाइड पासून तयार होतो म्हणून आपल्याला कळालं. तर यावरून कळालं आपल्याला ग्लुकोज मध्ये अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट आहे. देन ऍक्शन ऑफ हायड्रोजन सायनाइड. आता हायड्रोजन सायनाइड पण अल्डिहाइड मध्ये कसं ऍड करायचं ते माहिती आपल्याला. हा जो C डबल बॉन्ड H आहे, या कार्बनला तुम्ही असा CN लिहिता, नंतर हा CHO चा तयार करता OH. काय तयार होतो? अल्डिहाइड सायनोहायड्रिन तयार झाला होता अल्डिहाइड मध्ये. मग इथं ग्लुकोज पासून तयार होईल ग्लुकोज सायनोहायड्रिन. बघा यात काही बदल नाही, यात पण काही बदल नाही, फक्त जो CHO आहे, O चा OH आणि या C ला CN ऍड झाला. काय तयार झाला? ग्लुकोज सायनोहायड्रिन. यावरून पण कळतंय आपल्याला ग्लुकोज मध्ये कोण प्रेझेंट आहे? अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट आहे. देन बाय यूज ऍक्शन ऑफ माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट लाईक ब्रोमीन वॉटर. बघा जो ग्लुकोज आहे त्याचं जर ऑक्सिडेशन केलं आपण बाय युझिंग ब्रोमीन वॉटर, तर ब्रोमीन वॉटर हा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आणि माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळं तो ह्या ग्लुकोज मधल्या अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करतो. अल्डिहाइड माहिती आपल्याला C डबल बॉन्ड H, आणि ऑक्सिडेशन झाल्यानंतर अल्डिहाइड हा कन्वर्ट होतो कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. म्हणजे ग्लुकोज मधला जो अल्डिहाइड ग्रुप आहे तो कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट झाला. तयार झालेला जो ऍसिड आहे त्याला म्हणायचं ग्लुकॉनिक ऍसिड. म्हणजे ब्रोमीन वॉटर मुळे ग्लुकोज कशात कन्वर्ट होतो? ग्लुकॉनिक ऍसिड. हायड्रोजन सायनाइड मुळे ग्लुकोज कन्वर्ट होतो ग्लुकोज सायनोहायड्रिन. हायड्रॉक्झिल अमाइन मुळे ग्लुकोज कन्वर्ट होतो ग्लुकॉक्झाईम. त्यानंतर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट घेतला आपण नायट्रिक ऍसिड. तर हा नायट्रिक ऍसिड काय करतो बघा? ग्लुकोज मधल्या अल्डिहाइडचं पण ऑक्सिडेशन करतो आणि प्रायमरी अल्कोहोलचं पण ऑक्सिडेशन करतो. आता माहिती आपल्याला अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झालं कार्बोक्सिलिक ऍसिड, प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं तर अगोदर प्रायमरी अल्कोहोल आहे त्याचं जर ऑक्सिडेशन झालं त्या अगोदर अल्डिहाइड तयार होईल, अल्डिहाइडचं परत ऑक्सिडेशन होईल, असा कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे थोडक्यात इथं जो ऍसिड तयार झाला मित्रांनो त्यात दोन कार्बोक्सिलिक ग्रुप आहे, म्हणजे हा डाय कार्बोक्सिलिक ऍसिड तयार झाला ज्याला म्हणणार आपण सॅकॅरिक ऍसिड. अँड लास्ट वन इज रिॲक्शन जी असणार आहे लास्ट, दॅट इज ऍक्शन ऑफ ऍसिटिक अनहायड्राइड. तर ग्लुकोज, ज्या ग्लुकोज मध्ये 5 OH आहे म्हणून आपण ऍसिटिक अनहायड्राइडचे पण 5 मॉलिक्यूल घ्यायचे. किती मॉलिक्यूल घेतले ऍसिटिक अनहायड्राइडचे? 5. आणि या ग्लुकोज मधला जो OH आहे त्यातला H काढून टाकायचा, त्याऐवजी लिहायचा C डबल बॉन्ड CH3. मग इथं 4 OH होते त्यातले H काढले, 4 C डबल बॉन्ड CH3 आला. यातला एक OH होता त्यातला H काढून C डबल बॉन्ड CH3 आला. म्हणजे थोडक्यात हायड्रोजन निघाला आणि ऍसिटिल ग्रुप आला. म्हणजे थोडक्यात ही असायलेशन रिॲक्शन आहे. तयार होतो ग्लुकोज पेंटा ऍसिटेट आणि प्लस काय तयार होईल? ऍसिटिक ऍसिड. मग यावर पण क्वेश्चन विचारला जातो. तर हाऊ मेनी किंवा नंबर ऑफ मोल्स ऑफ ऍसिटिक अनहायड्राइड रिक्वायर्ड फॉर असायलेशन ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचं असायलेशन करण्यासाठी ऍसिटिक अनहायड्राइडचे किती मॉलिक्यूल लागतात? तर 5. बघा मित्रांनो एकदम शॉर्टकट मध्ये रिॲक्शन समजून सांगतो. आता मी ह्या ज्या सगळ्या रिॲक्शन घेतल्या त्या ग्लुकोज ज्याची रिॲक्शन केली आपण हायड्रोजन आयोडाइड सोबत तयार झाला N हेक्झेन. काय तयार होतो? N हेक्झेन. ग्लुकोजची रिॲक्शन केली आपण हायड्रॉक्झिल अमाइन, ऑक्झाईम तयार होतो ज्याला म्हणणार तुम्ही ग्लुकॉक्झाईम. त्यानंतर ग्लुकोजची रिॲक्शन केली तुम्ही हायड्रोजन सायनाइड सोबत तयार होतो ग्लुकोज सायनोहायड्रिन. काय तयार होतो? ग्लुकोज सायनोहायड्रिन. त्यानंतर ग्लुकोजची रिॲक्शन केली तुम्ही ब्रोमीन वॉटर सोबत, तर ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं, ऍसिड तयार होतो मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड ज्याचं नाव आहे ग्लुकॉनिक ऍसिड. आणि ह्याच ग्लुकोजचं जर आपण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटचा यूज करून ऑक्सिडेशन केलं, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट कोणता घेतला? नायट्रिक ऍसिड. तर डाय कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतो ज्याचं नाव आहे सॅकॅरिक ऍसिड. काय नाव आहे त्याचं? सॅकॅरिक ऍसिड. आणि हा जो ग्लुकोज आहे मित्रांनो
त्या ग्लुकोजची रिॲक्शन ऍसिटिक अनहायड्राइड सोबत केली तर तयार होतो ग्लुकोज पेंटाएसिटेट. काय तयार होतो? ग्लुकोज पेंटाएसिटेट. तर अशा शॉर्टकट मध्ये पण तुम्ही या सगळ्या रिॲक्शन लक्षात ठेवू शकता. हा महत्वाचा पार्ट आहे. या रिलेटेड क्वेश्चन हे विचारले जातात. बघा, ऍक्शन ऑफ हायड्रोजन आयोडाइड, ऍक्शन ऑफ हायड्रॉक्सिलामाइन, ऍक्शन ऑफ हायड्रोजन सायनाइड, ऍक्शन ऑफ ब्रोमीन वॉटर, ऍक्शन ऑफ नायट्रिक ऍसिड, ऍसिटिक अनहायड्राइड. तर कळालं या सगळ्या रिॲक्शन. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे बघा यामध्ये, दॅट इज डी अँड एल फॉर्म ऑफ ग्लुकोज. तर बघा मित्रांनो, जे आपण ग्लुकोजचं ओपन चेन स्ट्रक्चर काढलं होतं त्या ओपन चेन स्ट्रक्चर मध्ये 4 असिमेट्रिक कार्बन होते. मग जेवढे असिमेट्रिक कार्बन ऍटम आहे अशी आपण एक व्हर्टिकल लाईन काढायची. पहिला जो ग्रुप आहे तो जशास तसं लिहायचा, शेवटचा पण आपण जशास तसं लिहायचा. आणि जेवढे असिमेट्रिकल कार्बन होते तेवढे अशा हॉरिझॉन्टल लाईन घ्यायच्या. हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या लाईन. आणि ह्या जे कार्बन याला जे जे ग्रुप अटॅच आहे, जसं याला एच होता, याला ओ एच होता, त्यानंतर इथं एच, इथं ओ एच, एच ओ एच, एच ओ एच असं स्ट्रक्चर आहे. आता हे जे स्ट्रक्चर काढलं मित्रांनो याला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला म्हणतात. काय म्हणतात? ग्लुकोजचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. आता याचे डी आणि एल फॉर्म कसे ओळखायचे? डी म्हणजे माहिती आपल्याला डेक्स्ट्रो रोटेटरी, एल म्हणजे लिओ रोटेटरी. तर डेक्स्ट्रो आणि लिओ ठरवताना मग लक्षात घ्या मित्रांनो, हा जो 5 नंबरचा कार्बन आहे, 1 2 3 4 5, या 5 नंबरच्या कार्बनच्या कॉन्फिगरेशन वरून लक्षात ठेवायचं. 5 नंबरच्या कार्बनचा OH राईट हँड साइडला असेल त्याला डी ग्लुकोज म्हणा किंवा प्लस ग्लुकोज. 5 नंबरच्या कार्बनचा OH लेफ्ट साइडला असेल एल ग्लुकोज म्हणा किंवा मायनस, काय म्हणणार त्याला, एल ग्लुकोज किंवा मायनस ग्लुकोज. म्हणजे किती नंबरच्या कार्बनचं कॉन्फिगरेशन महत्वाचं इथं? 5 नंबर. त्यानंतर जो डी ग्लुकोज आहे बघा मित्रांनो, त्या डी ग्लुकोजचं आपल्याला सायक्लिक स्ट्रक्चर काढायचे. आता सायक्लिक स्ट्रक्चर तयार कसं होतं ते सांगतो अगोदर. तर हा जो 5 नंबरचा कार्बन आहे मित्रांनो, ह्या 5 नंबरचा कार्बन ह्या कार्बोनिल कार्बनला जोडायचा. हा 5 नंबरचा कार्बन हा ऑक्सिजन ह्या 1 नंबरच्या कार्बनला जोडायचा. मग हा जो 1 नंबरचा कार्बन आहे तो कार्बन लक्षात घ्या, हा 1 नंबरचा आणि 5 नंबरचा कार्बन असे जोडून घ्यायचे आपण. कोणा थ्रू? ऑक्सिजन. आणि यातला जो एच निघाला तो आता हा जो कार्बन याच्या ह्या ओ ला जोडायचा. ओ चा तयार होईल OH. याचा हा जो एच आहे तो मी इथं लिहिला. हा किती नंबरचा कार्बन आहे? 5. हा किती आहे? 1. आणि मध्ये राहिलेले मग कार्बन. आता 1 नंबर 5 नंबर लिहिला म्हणजे 2 नंबर 3 नंबर आणि 4 नंबर. आता 5 नंबरच्या कार्बनला इथं एच आहे, इथं CH2OH. बाकी राहिलेला पार्ट जशाच तसं लिहा. OH H, नंतर इथं लिहिलं आपण HOH, नंतर H आणि OH. असं सायक्लिक स्ट्रक्चर तयार झालं. आता हे जे सायक्लिक स्ट्रक्चर आहे मित्रांनो ते कोणासारखं आहे? तर पायरान सारखं आहे. कोणासारखं आहे? सायक्लिक स्ट्रक्चर आहे असं पायरान सारखं आहे. म्हणून याला या सायक्लिक स्ट्रक्चरला नाव आहे ग्लुकोपायरॅनोज. काय म्हणतात त्याला? ग्लुकोपायरॅनोज. आता हे जे सायक्लिक स्ट्रक्चर आहे ज्यामध्ये बघा 1 2 3 4 5 कार्बन आणि 1 ऑक्सिजन. 1 2 3 4 5 कार्बन आणि 1 ऑक्सिजन. काय म्हणता याला? ग्लुकोपायरॅनोज. आता ह्या ग्लुकोपायरॅनोजचे 2 फॉर्म आहे. 2 कसे? तर बघा, हा जो 1 नंबरचा कार्बन आहे त्याचा OH इथं रिंगच्या साईडला दिसतो, इथं रिंगच्या अपोजिट साईडला दिसतो. मग ज्या सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये 1 नंबरच्या कार्बनचा OH रिंगच्या साईडला दिसतो त्याला म्हणायचं अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. काय म्हणायचं त्याला? अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. आणि 1 नंबरच्या कार्बनचा OH रिंगच्या अपोजिट साईडला असेल तर त्याला म्हणायचं बीटा डी ग्लुकोपायरॅनोज. मग हे जे 2 स्ट्रक्चर तयार झाले मित्रांनो सायक्लिक स्ट्रक्चर, त्याचे हे 2 फॉर्म आहे. यांना एनोमर्स म्हणतात. काय म्हणतात या दोघांना? एनोमर्स. मग तुम्हाला विचारलं डी ग्लुकोजचे 2 एनोमर्स कोणते? एक अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आणि दुसरा बीटा डी ग्लुकोपायरॅनोज. 1 नंबरचा जो कार्बन आहे मित्रांनो त्याच्या कॉन्फिगरेशन मध्ये फरक आहे म्हणून 1 नंबरच्या कार्बनला एनोमेरिक कार्बन म्हणतात. मग तुम्हाला विचारतात ते ग्लुकोज मध्ये एनोमेरिक कार्बन कोणता? तर काय सांगायचं तुम्ही? C1. आणि 2 एनोमर्स कोणते?
सांगा डी ग्लुकोजचे दोन ॲनोमर्स कोणते? अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आणि बीटा डी ग्लुकोपायरॅनोज. त्यानंतर हे जे अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आहे बघा, पायऱ्यांचं हे स्ट्रक्चर दिलंय. या अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आणि बीटा डी ग्लुकोपायरॅनोज यांचे हे आपण हेवार्थ प्रोजेक्शन फॉर्म्युले बघतोय. आता जास्त स्ट्रक्चरवर क्वेश्चन नाही विचारले जात, पण आपल्याला माहित असणं कधी पण चांगलंय, कारण त्यांच्या मनात कधी पण काही चेंज होतो. नाही विचारत पण मग काही वेळा विचारू पण शकता. सांगा आता आपण बघितलं अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आणि बीटा डी ग्लुकोपायरॅनोज किती नंबरच्या कार्बनच्या कॉन्फिगरेशन मध्ये फरक आहे मित्रांनो? 1 नंबरचा, ज्याला आपण ॲनोमेरिक कार्बन म्हणतो. मग सेम काय केलं आपण, अशी आडवी ही रिंग काढली, हीच रिंग ज्यामध्ये 1 नंबर 2 नंबर 3 4 आणि 5 हे 5 कार्बन आहे आणि 1 ऑक्सिजन आहे. मग 1 नंबरला आता सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या मित्रांनो, हे जे दोन स्ट्रक्चर दिसत आहे 1 2 3 4 बघा 2 3 4 5 ह्या कार्बनचं कॉन्फिगरेशन एक्झॅक्ट सेम आहे, फक्त 1 नंबरच्या कॉन्फिगरेशन मध्ये बदल आहे. अल्फा असेल तर काय 1 नंबरच्या कार्बनचा OH बिलो द प्लेन खाली लिहायचं रिंगच्या, आणि इथं वरती लिहिला का त्याला बीटा म्हणायचं. 1 नंबरच्या कार्बनचं कॉन्फिगरेशन लक्षात येईल ना सगळ्यांना? अशी रिंग काढताना आपण अशी काढायची बघा. हा 1 नंबरचा कार्बन, याचा H इथं लिहिला, OH इथं लिहिला, बाकी दुसऱ्याच काही चेंज नाही, फक्त हा 5 नंबरचा आहे त्याचा पण फिक्स असतो CH2OH वरती आणि खाली H. 1 नंबरच्या कार्बनचा OH खालच्या साईडला लिहिला अल्फा म्हणा, आणि 1 नंबरच्या कार्बनचा OH हा वरच्या साईडला लिहिला आपण, OH असा लिहिला, H इथं लिहिला, बाकी सगळा पार्ट सेम लिहिला, तर याला आपण काय म्हणणार? बीटा. कळालं? मग आता हे अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज अँड बीटा डी ग्लुकोपायरॅनोज. त्यानंतर जो काही फ्रुक्टोज आहे बघा, आता जसं ग्लुकोज घेतला त्या टाईपचा फ्रुक्टोज, तर फ्रुक्टोज हे कशाचं एक्झाम्पल आहे मित्रांनो? तर फ्रुक्टोज हे एक्झाम्पल आहे कीटोहेक्झोज. कशाचं? कीटोहेक्झोज, ज्याचा पण मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H12O6. मग तुम्हाला विचारलं ग्लुकोज अल्डोहेक्झोज, फ्रुक्टोज कीटोहेक्झोज, दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम. मग मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, काय फरक आहे मित्रांनो या दोघांमध्ये? तर यांचं स्ट्रक्चर डिफरंट आहे. आता कसं? तर आता इथं कीटोहेक्झोज आहे, याचा अर्थ तुम्हाला जर फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर काढायचं तर बघा मित्रांनो इथं पण 6 कार्बन आहे, मग आपण 6 कार्बन लिहिले. यात कीटोन फंक्शनल ग्रुप आहे, मग कीटोन ग्रुप हा आपण टर्मिनलच्या कार्बनला कधीच लिहित नाही, तो मिडलच्या कार्बनला लिहितो. मग इथं लिहिला मी C डबल बॉन्ड O, बाकी उरलेले OH लिहून टाका. बाकी कार्बनला अगोदर काय करा? OH लिहून टाकायचे, आणि OH लिहिल्यानंतर बाकी हायड्रोजन लिहायचे. मग H इथं H इथं H आणि इथं H इथं लिहिणार तुम्ही 2 H. हे ओपन चेन स्ट्रक्चर असणार आहे कोणाचं? फ्रुक्टोजचं. जसं आता ग्लुकोजच्या ओपन चेन स्ट्रक्चर मध्ये काय काय होतं तर आठवतंय आपल्याला? ग्लुकोजच्या ओपन चेन स्ट्रक्चर मध्ये एक अल्डिहाइड ग्रुप होता, 4 सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप होते आणि एक प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप होता. तसं हे जे फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर आहे त्यामध्ये बघा, आता हा CH2OH म्हणजे कोणता अल्कोहोलिक ग्रुप? प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप. C डबल बॉन्ड O म्हणजे कीटो ग्रुप आहे. त्यानंतर CHOH हे 3 आहे सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप, आणि हा परत शेवटचा प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप. म्हणजे फ्रुक्टोजच्या स्ट्रक्चर मध्ये काय काय बघा, एक कीटोनिक ग्रुप आहे, 2 प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे आणि 3 सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप आहे. यावर क्वेश्चन विचारले जातात, व्यवस्थित लक्षात द्या. 2 प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप, 3 सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप आणि 1 कीटोनिक ग्रुप. जसं ग्लुकोजच्या स्ट्रक्चर मध्ये 4 असिमेट्रिक कार्बन होते, फ्रुक्टोजच्या स्ट्रक्चर मध्ये लक्षात घ्या मित्रांनो असे 3 असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे. मग किती ऑप्टिकल आयसोमर तयार होतील? 2n म्हणजे 2^3, 2 × 2 × 2 दॅट इज 8. किती? 8 ऑप्टिकल आयसोमर तयार होता फ्रुक्टोज पासून. त्यानंतर फ्रुक्टोज नॅचरली ऑकरिंग फ्रुक्टोज आर लिव्हो रोटेटरी. जसं नॅचरली ऑकरिंग ग्लुकोज हा डेक्स्ट्रो रोटेटरी होता, त्याला डेक्स्ट्रोज म्हटलं होतं, तसं याला म्हटलं जातं लेव्हिलोज. काय म्हणते याला? लेव्हिलोज. कारण की नॅचरली ऑकरिंग फ्रुक्टोज हा कसा आहे मित्रांनो? तर लिव्हो रोटेटरी, मग याला लेव्हिलोज म्हटलं जातं. त्यानंतर यामध्ये 5 OH आहे आणि कीटोनिक ग्रुप आहे, म्हणून याला पेंटा हायड्रॉक्सी
काय म्हणतात याला, पेंटा हायड्रॉक्सी कीटोन. जसं ग्लुकोजला पेंटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड म्हणत होते तसं इथं याला पेंटा हायड्रॉक्सी कीटोन म्हणतात. मग परत याचे पण डी आणि एल फॉर्म सेम तसेच 5 नंबरच्या कार्बनचा OH. राईट साईडला डी फ्रुक्टोज, लेफ्ट साईडला एल फ्रुक्टोज. मग परत याचं पण सायक्लिक स्ट्रक्चर घेतलं, पण याचं सायक्लिक स्ट्रक्चर तयार होताना काय झालं मित्रांनो, ही जी चेन तयार झाली त्यामध्ये कार्बन आहे 1 2 3 4 आणि एक ऑक्सिजन. 4 कार्बन आणि 1 ऑक्सिजन. याचा अर्थ याचं जे स्ट्रक्चर आहे बघा मित्रांनो, ते स्ट्रक्चर जनरल ह्या टाईपची रिंग असणार आहे आणि ही जी रिंग असणार आहे या रिंगला जनरल फ्युरान म्हणतात. काय म्हणतात त्याला, फ्युरान. म्हणून जे फ्रुक्टोजचं सायक्लिक स्ट्रक्चर आहे त्या फ्रुक्टोजच्या सायक्लिक स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं, फ्रुक्टोफ्युरॅनोज. काय म्हणतात मित्रांनो त्याला, फ्रुक्टोफ्युरॅनोज. मग यामध्ये 2 नंबरच्या कार्बनच्या कॉन्फिगरेशन मध्ये फरक आहे. जसं ग्लुकोज मध्ये 1 नंबरच्या कार्बनच्या कॉन्फिगरेशन मध्ये फरक होता तसं इथं 2 नंबरच्या कार्बनच्या कॉन्फिगरेशन मध्ये फरक आहे. 2 नंबरच्या कार्बनचा OH रिंगच्या साईडला लिहिला अल्फा. काय म्हणणार याला आपण, अल्फा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. काय म्हटलेला, अल्फा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. आणि 2 नंबरच्या कार्बनचा OH रिंगच्या बाहेर असेल तर त्याला म्हणणार बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. या दोन्ही स्ट्रक्चरला पण आपण एकमेकांचे काय म्हणायचे, ॲनोमर्स. जसं ग्लुकोज मध्ये 1 नंबरचा कार्बन ॲनोमेरिक होता तसा फ्रुक्टोज मध्ये 2 नंबरचा कार्बन आहे त्याला म्हणतात ॲनोमेरिक कार्बन. नंतर मग परत याचा हेवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला काढला आपण. बघा जी रिंग काढली त्यात 1 ऑक्सिजन आहे आणि 4 कार्बन आहे. मग डायरेक्ट हा जो कार्बन आहे तो 2 नंबर, हा 3, हा 4, हा 5. मग 2 नंबरच्या कार्बनचा OH वरच्या साईडला लिहिला बीटा म्हणा. 2 नंबरच्या कार्बनचा OH खालच्या साईडला लिहिला अल्फा म्हणा. मग बघा 2 नंबरचा कार्बन आहे त्याचा OH खालच्या बाजूला लिहिला अल्फा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. 2 नंबरच्या कार्बनचा OH वरच्या साईडला लिहिला त्याला बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. मग अल्फा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज आणि बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज काय फरक आहे, तर 2 नंबरच्या कार्बनच्या कॉन्फिगरेशन मध्ये फरक आहे. तर याला आपण हेवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युले म्हणू. कोणाचे, तर फ्रुक्टोजच्या सायक्लिक स्ट्रक्चरचे. बघा ग्लुकोजच्या सायक्लिक स्ट्रक्चरला म्हणता ग्लुकोपायरॅनोज, फ्रुक्टोजच्या सायक्लिक स्ट्रक्चरला म्हणता फ्रुक्टोफ्युरॅनोज. मग मी विचारलं तुम्हाला ग्लुकोजचं सायक्लिक स्ट्रक्चर आणि फ्रुक्टोजचं सायक्लिक स्ट्रक्चर यातला बेसिक डिफरन्स काय, सांगा कमेंट करून सांगा मला. ग्लुकोजचं सायक्लिक स्ट्रक्चर आणि फ्रुक्टोजचं सायक्लिक स्ट्रक्चर दोघात बेसिक डिफरन्स काय, पटकन कमेंट करा. ग्लुकोजचं सायक्लिक स्ट्रक्चर आणि फ्रुक्टोजचं सायक्लिक स्ट्रक्चर यात बेसिक डिफरन्स काय. तर बघा मित्रांनो जे ग्लुकोजचं सायक्लिक स्ट्रक्चर आहे त्या ग्लुकोजच्या सायक्लिक स्ट्रक्चरचा जर विचार केला तर अशी ती 6 मेंबर रिंग आहे. ज्या 6 मेंबर रिंग मध्ये 5 कार्बन आणि 1 ऑक्सिजन आहे. म्हणजे ही पायरॅन सारखी, म्हणून याला तुम्ही ग्लुकोपायरॅनोज म्हणता. काय म्हणता याला, ग्लुकोपायरॅनोज. आणि फ्रुक्टोजची जी सायक्लिक स्ट्रक्चर आहे ती अशी 5 मेंबर रिंग आहे ज्यात 4 कार्बन आहे आणि 1 ऑक्सिजन आहे, फ्युरॉन म्हणता. म्हणून याचं नाव फ्रुक्टोफ्युरॅनोज. काय नाव पडलं याचं, फ्रुक्टोफ्युरॅनोज. हा बेसिक डिफरन्स असणार आहे ग्लुकोजचं सायक्लिक स्ट्रक्चर आणि फ्रुक्टोजचं सायक्लिक स्ट्रक्चर. परत सांगतो ग्लुकोजच्या सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये 1 नंबरच्या कार्बनला ॲनोमेरिक कार्बन म्हणता. फ्रुक्टोजच्या सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये 2 नंबरच्या कार्बनला ॲनोमेरिक कार्बन म्हणता. हा महत्वाचा डिफरन्स आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट असणार आहे दॅट इज डायसॅकराइड. आता बघा डायसॅकराइड कोणाला म्हणायचं, तर कार्बोहायड्रेट्स विच ऑन हायड्रोलिसिस गिव्स 2 मोनोसॅकराइड युनिट्स. म्हणजे ज्या कार्बोहायड्रेट्सचं हायड्रोलिसिस झालं आणि आपल्याला 2 मोनोसॅकराइड भेटले त्या
कार्बोहायड्रेट्सला तुम्ही जनरल काय म्हणायचं मित्रांनो, तर त्याला म्हणायचं डायसॅकराइड. आता काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. डायसॅकराइड, कुठलाही डायसॅकराइड असेल त्यात किती मोनोसॅकराइड असतात, तर 2. आता ह्या डायसॅकराइड मधले जे 2 मोनोसॅकराइड आहे मित्रांनो, ते 2 मोनोसॅकराइड एकमेकांना असे ऑक्सिजन ॲटम थ्रू अटॅच झालेले असतात. या लिंकेजला ग्लायकोसिडिक लिंकेज, कोणतं लिंकेज म्हणता, ग्लायकोसिडिक लिंकेज. आता ह्या डायग्राम वगैरे एवढं काहीच लक्षात ठेवायची गरज नाही. जे क्वेश्चन विचारले जातात त्या क्वेश्चन वरून लक्षात घ्या. हे डायग्राम वगैरे आपल्याला बोर्डला काढायचे असतात. एंट्रन्सला यातले डायग्रामचे क्वेश्चन विचारले जाणार नाही. तुम्हाला महत्वाचं काय काय विचारलं जाईल सांगा. डायसॅकराइड मध्ये किती मोनोसॅकराइड असतात, 2. 2 मोनोसॅकराइड हे एकमेकांना कोणत्या ॲटम थ्रू अटॅच असतात, ऑक्सिजन. जेव्हा 2 ॲटम एकमेकांना ऑक्सिजन ॲटम थ्रू अटॅच असतात तेव्हा त्या लिंकेजला म्हणायचं ग्लायकोसिडिक लिंकेज. इथपर्यंत क्लिअर. कुठलाही डायसॅकराइड असेल तर त्या डायसॅकराइडचा जनरल फॉर्म्युला फिक्स आहे, C12H22O11. आता 4 आपल्याला एक्झाम्पल विचारले जातील. डायसॅकराइडचे 4 एक्झाम्पल मित्रांनो. 4 एक्झाम्पल कोणते, तर पहिला आहे सुक्रोज, त्यानंतर दुसरा असणार आहे माल्टोज, तिसरा असणार आहे जनरल सेलोबायोज आणि चौथा असणार आहे ज्याला म्हणणार आपण लॅक्टोज. हे 4 एक्झाम्पल पाठ करा डायसॅकराइडचे. सांगा कोणकोणते, सुक्रोज, माल्टोज, सेलोबायोज आणि लॅक्टोज. कसं लक्षात ठेवायचं, तर असं जरी लक्षात ठेवलं तुम्ही MSCL बघा, माल्टोज, सुक्रोज, सेलोबायोज आणि लॅक्टोज, MSCL असं लक्षात ठेवलं. काय लक्षात ठेवणार, M म्हणजे माल्टोज, S म्हणजे सुक्रोज, नंतर C म्हणजे सेलोबायोज आणि L म्हणजे लॅक्टोज. ही ट्रिक्स लक्षात ठेवली का हे नाव आपल्या लक्षात येईल. आता बघा मित्रांनो, या डायग्राम वगैरे राहू द्या, मी तुम्हाला अगोदर शॉर्टकट काय काय पॉइंट लक्षात ठेवायचे ते सांगतो. तर बघा, जो सुक्रोज आहे त्या सुक्रोज मध्ये कोणते 2 मोनोसॅकराइड असतात, तर सुक्रोज मधले 2 मोनोसॅकराइड आहे, एक असतो ग्लुकोज आणि एक असतो फ्रुक्टोज. सांगा सुक्रोज मध्ये 2 मोनोसॅकराइड कोणते, एक ग्लुकोज आणि एक फ्रुक्टोज. सुक्रोज मध्ये असलेला जो ग्लुकोज आहे तो कोणत्या फॉर्म मध्ये असतो, तर तो असतो अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. आणि फ्रुक्टोज जो असतो तो कोणत्या फॉर्म मध्ये असतो, बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. मी जे सांगतोय ते लक्षात घ्या. या डायग्राम वगैरे नंतर मी परत त्या पण शॉर्टकट मध्ये सांगाल, म्हणजे आपलं पॉइंट क्लिअर होईल. नाही तर मग तुम्ही डायग्राम कडे पाहता, मी इकडे तुम्हाला समजून सांगतोय. हे लक्षात घ्या, क्वेश्चन कसे विचारले जातात. सांगा सुक्रोज कशाच एक्झाम्पल, डायसॅकराइड. सुक्रोज कोणत्या 2 मोनोसॅकराइड पासून तयार झाला, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. ग्लुकोज कोणत्या फॉर्म मध्ये, अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. फ्रुक्टोज कोणत्या फॉर्म मध्ये, बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. इथं ग्लायकोसिडिक लिंकेज कोणत्या 2 कार्बन मध्ये, C1 ऑफ अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज अँड C2 ऑफ बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. ग्लुकोजचा 1 नंबरचा कार्बन आणि फ्रुक्टोजचा 2 नंबरचा कार्बन. माहिती आपल्याला, ग्लुकोजच्या 1 नंबरच्या कार्बनला तुम्ही ॲनोमेरिक कार्बन म्हणता, फ्रुक्टोजच्या 2 नंबरच्या कार्बनला ॲनोमेरिक कार्बन म्हणता. याचा अर्थ इथं ग्लायकोसिडिक लिंकेज हे दोन्ही ॲनोमेरिक कार्बन मध्ये प्रेझेंट आहे. आपल्याला माहिती आहे ग्लुकोज मधला ॲनोमेरिक कार्बन म्हणजे अल्डेहाइडचा कार्बन आहे, फ्रुक्टोज मधला ॲनोमेरिक कार्बन म्हणजे कीटोनचा कार्बन आहे. याचा अर्थ इथं अल्डिहाइड आणि कीटोन हे जे 2 ग्रुप आहे बघा, हा अल्डिहाइड आणि हा कीटोन, हे दोन्ही ग्रुप एकमेकांना कंबाईन झाले. याचा अर्थ यात फ्री अल्डिहाइड किंवा कीटोनिक ग्रुप नाहीये, त्यामुळे ते समोरच्याचं रिडक्शन करू शकत नाही. म्हणून याला म्हटलं जातं नॉन रिड्युसिंग शुगर. काय म्हणतात त्याला, नॉन रिड्युसिंग शुगर. आता सुक्रोज बद्दल एवढीच माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची. जसं सुक्रोज मध्ये कोण कोण, ग्लुकोज, फ्रुक्टोज. ग्लुकोज कोणत्या फॉर्म मध्ये, अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज, बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. ग्लायकोसिडिक लिंकेज कोणत्या 2 कार्बन मध्ये, C1 ऑफ अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज अँड C2 ऑफ बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. देयर इज नो फ्री अल्डिहाइड और कीटोनिक ग्रुप इन फ्रुक्टोज, हेन्स इट इज an example of non reducing sugar. आता हे आलं सुक्रोजचं. सुक्रोज नंतर लक्षात घ्या मित्रांनो माल्टोज.
आता माल्टोज मध्ये पण दोन मोनोसॅकराइड असतात. माल्टोज मधले दोन्ही मोनोसॅकराइड सेम असतात, दोन्ही पण ग्लुकोज असतात. दोन्ही पण काय असतात मित्रांनो, ग्लुकोज असतात. दोन्ही ग्लुकोज हे अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजच्या फॉर्म मध्ये असतात. सांगा दोन्ही ग्लुकोज कोणत्या फॉर्म मध्ये असतात, अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. आणि इथं जे ग्लायकोसिडिक लिंकेज आहे मित्रांनो, C1 ऑफ 1 अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज अँड C4 ऑफ अनदर अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. एवढं लक्षात द्या, 3 पॉइंट. त्यानंतर माल्टोज नंतर पुढचा डायसॅकराइड आहे सेलोबायोज. आता सेलोबायोज मध्ये पण दोन मोनोसॅकराइड असतात, दोन्ही पण ग्लुकोजच असतात. दोन्ही ग्लुकोज हे इथं मात्र कोणत्या फॉर्म मध्ये असतात, बीटा डी ग्लुकोपायरॅनोज. कोणत्या फॉर्म मध्ये असतात, बीटा डी ग्लुकोपायरॅनोज. आणि इथं पण ग्लायकोसिडिक लिंकेज असतं C1 अँड C4. म्हणजे एका बीटा डी ग्लुकोपायरॅनोजचा 1 नंबरचा कार्बन, दुसऱ्याचा 4 नंबरचा. जसं या डायग्राम ही माल्टोजची आहे बघा, पहिल्या ग्लुकोजचा 1 नंबरचा कार्बन, दुसऱ्याचा 4 नंबरचा कार्बन, दोघं एकमेकांना कंबाईन झाले ऑक्सिजन ऍटम थ्रू. याचा अर्थ हे ग्लायकोसिडिक लिंकेज आहे कोणामध्ये, C1 अँड C4 मध्ये. त्यानंतर लास्ट आहे बघा मित्रांनो, लॅक्टोज. आता लॅक्टोज हा पण डायसॅकराइड आहे सेम. आता या चौघापैकी कोणाचा जरी फॉर्म्युला विचारला तर फॉर्म्युला सेम आहे मित्रांनो. कोणता, C12H22O11. काय फॉर्म्युला आहे सांगा, C12H22O11. लॅक्टोज ही जनरल विचार केला मिल्क मध्ये असते म्हणून लॅक्टोजला मिल्क शुगर म्हणतात. लॅक्टोजला काय म्हटलं जातं, मिल्क शुगर म्हटलं जातं. या लॅक्टोज मध्ये दोन मोनोसॅकराइड असतात, एक असतो ग्लुकोज आणि सेकंड असतो गॅलॅक्टोज. एक ग्लुकोज दुसरा गॅलॅक्टोज, दोन्ही पण बीटा फॉर्म मध्ये असतो. म्हणजे एक बीटा डी ग्लुकोपायरॅनोज, दुसरा बीटा डी गॅलॅक्टोपायरॅनोज. आणि इथं पण ग्लायकोसिडिक लिंकेज असतं C1 आणि C4 मध्ये. हे जे एवढं लिहिलेलं पार्ट आहे मित्रांनो, एवढा कळाला का तुम्हाला सगळेचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतील डायसॅकराइडचे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. क्लिअर? माझ्या मते कळालंय सगळ्यांना काय काय लक्षात ठेवायचं आहे. डायग्राम नाही विचारल्या जाणार, पण हे पार्ट मात्र विचारले जातील. कोणते मोनोसॅकराइड आहे, कोणत्या फॉर्म मध्ये, आणि सगळ्यात महत्वाचं ग्लायकोसिडिक लिंकेज यावर क्वेश्चन विचारला जातो. ग्लायकोसिडिक लिंकेज वरती जसं सुक्रोज मध्ये C1 अँड C2, पण C1 कोणाचा, ग्लुकोजचा, C2 कोणाचा, फ्रुक्टोजचा. माल्टोज मध्ये दोन्ही पण ग्लुकोज असतात, दोन्ही पण अल्फा फॉर्म मध्ये असतात. पहिल्याचा C1, दुसऱ्याचा C4. सेलोबायोज मध्ये पण दोन्ही ग्लुकोज असतात, पण दोन्ही ग्लुकोज कोणत्या फॉर्म मध्ये असतात, बीटा डी ग्लुकोपायरॅनोज. इथं पण ग्लायकोसिडिक लिंकेज C1 अँड C4. क्लिअर? बघा इथं ग्लायकोसिडिक लिंकेज दाखवलंय. लॅक्टोजचं स्ट्रक्चर हे एक गॅलॅक्टोज आहे आणि एक ग्लुकोपायरॅनोज आहे. याचा C1 आणि याचा C4. त्यानंतर नेक्स्ट जो पॉइंट असणार आहे मित्रांनो, दॅट इज पॉलिसॅकराइड. कोणता, पॉलिसॅकराइड्स. माहिती आहे आपल्याला पॉलिसॅकराइड कोणाला म्हणतो आपण, कार्बोहायड्रेट्स विच ऑन हायड्रोलिसिस गिव्स लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड युनिट्स. ज्या कार्बोहायड्रेटचं आपण हायड्रोलिसिस केलं आणि तुम्हाला लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड भेटले त्याला म्हणणार आपण पॉलिसॅकराइड. कुठलाही पॉलिसॅकराइड असेल तर त्याचा जनरल फॉर्म्युला C6H10O5 आणि इथं N. पॉलिसॅकराइडचे एक्झाम्पल आहे बघा, आपल्याला माहिती आहे स्टार्च आहे, सेल्युलोज आहे आणि ग्लायकोजन आहे. तर पहिलं आपण स्टार्चचं स्ट्रक्चर बघू मित्रांनो. स्टार्च कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ ग्लुकोज. स्टार्च मध्ये काय असतं तर बघा, स्टार्च मध्ये लार्ज नंबर ऑफ ग्लुकोज असतात. स्टार्च मध्ये असणारे सगळे ग्लुकोज कोणत्या फॉर्म मध्ये असतात, अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. कोणत्या फॉर्म मध्ये, अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. मग बघा, इट इज टाइप ऑफ पॉलिसॅकराइड हॅव्हिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H10O5. त्यानंतर कशा कशात प्रेझेंट असतो, सिरियल, ग्रेन्स, रूट, पोटॅटोज. बघा स्टार्च मध्ये मेन 2 पार्ट असतात, एक असतो अमायलेज, एक असतो अमायलोपेक्टिन. स्टार्च मध्ये 15 to 20% पार्ट हा अमायलेजचा असतो आणि 80 to 85% हा
अमायलोपेक्टिनचा असतो. आता अमायलेज कसा आहे तर बघा मित्रांनो, इट इज लिनियर पॉलिमर. हा कसा आहे? लिनियर पॉलिमर आहे. लिनियर याचा अर्थ काय तर बघा, नंबर ऑफ अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज मॉलिक्यूल. जसं हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4. इथं 4 दाखवले बघा, कसे अटॅच झाले एकमेकांना पुन्हा थ्रू ऑक्सिजन. म्हणजे थोडक्यात कोणतं लिंकेज? ग्लायकोसिडिक लिंकेज. कोणत्या कार्बन मध्ये? C1 आणि C4. मग असे नंबर ऑफ अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज एकमेकांना कंबाईन झाले कोणत्या लिंकेजने? ग्लायकोसिडिक लिंकेजने. आणि अशी एक लिनियर चेन तयार झाली. त्या लिनियर चेनला म्हणायचं तुम्ही अमायलेज. काय म्हणायचं? अमायलेज. मग अमायलेज मध्ये काय असतात? तर लार्ज नंबर ऑफ अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचे मॉलिक्यूल असतात. एकमेकांना ते कंबाईन झालेले असतात कोणत्या लिंकेजने? ग्लायकोसिडिक लिंकेज. कोणत्या 2 कार्बन मध्ये असतं ते? पहिले अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचा 1 नंबरचा कार्बन आणि दुसऱ्याचा 4 नंबरचा कार्बन. अमायलेज कळालं. त्यानंतर ही जी अमायलेजची रिंग आहे मित्रांनो, तीच एक चेन आणि दुसरी चेन. आता ह्या 2 चेन एकमेकांना कंबाईन होतात. आता ही स्ट्रेट चेन तर कशी तयार होते हे कळालं आपल्याला. आता 2 चेन एकमेकांना कशा कंबाईन होतात तर बघा, एका चेन मधला जो अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आहे त्याचा 1 नंबरचा कार्बन आणि दुसऱ्या चेन मधला जो अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आहे त्याचा 6 नंबरचा कार्बन. बघा, याचा इथं ऍक्च्युअल OH होता, इथं पण 6 नंबरला OH होता. मग यातला OH आणि यातला H असा H2 निघून जातो आणि हे 2 कार्बन एकमेकांना कंबाईन होता. ऑक्सिजन ऍटम थ्रू ब्रांच तयार होते. आता बघा, ब्रांच तयार होताना कोणतं लिंकेज? परत ग्लायकोसिडिक लिंकेज. कोणत्या 2 कार्बन मध्ये? एका चेनचा पहिला 1 नंबरचा कार्बन आणि दुसऱ्या चेन मधला जो अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आहे त्याचा 6 नंबरचा कार्बन. म्हणून याला अल्फा 1,6 ग्लायकोसिडिक लिंकेज. ब्रांच तयार होताना आणि स्ट्रेट चेन तयार होताना परत सेम तेच लिंकेज अल्फा 1,4 ग्लायकोसिडिक लिंकेज. आता हा अमायलोपेक्टिन हा वॉटर इनसोल्युबल आहे. त्यानंतर अमायलोपेक्टिन हा ब्रांच आहे. कोणत्या टाईपचा कॉम्पोनंट आहे? ब्रांच आहे. वॉटर इनसोल्युबल आहे. पहिला तो लिनियर होता, वॉटर सोल्युबल होता अमायलेज. कळालं. मग आता स्टार्च, त्या स्टार्चचे 2 पार्ट. त्यानंतर सेल्युलोज. आता बघा मित्रांनो, सेल्युलोज मध्ये काय असतात? तर सेल्युलोज मध्ये असतात नंबर ऑफ बीटा डी ग्लुकोपायरॅनोज. ते एकमेकांना कंबाईन झालेले असतात. त्यात C1 आणि C4. म्हणजे एका बीटा डी ग्लुकोपायरॅनोजचा 1 नंबरचा कार्बन, दुसऱ्याचा 4 नंबरचा कार्बन यांच्यात ग्लायकोसिडिक लिंकेज असतं. मग असं नंबर ऑफ मॉलिक्यूल कंबाईन होऊन अशी एक चेन तयार होते. त्या चेनला म्हणणार आपण सेल्युलोज. मग सेल्युलोज मध्ये काय असतात? तर सेल्युलोज मध्ये नंबर ऑफ ग्लुकोज असतात. पण सगळे ग्लुकोज कोणत्या फॉर्म मध्ये? बीटा डी. सांगा, बीटा डी ग्लुकोपायरॅनोज. जसं स्टार्च मध्ये पण ग्लुकोज असतात, पण स्टार्च मधले ग्लुकोज हे अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजच्या फॉर्म मध्ये असतात आणि सेल्युलोज मधले बीटा डी ग्लुकोपायरॅनोजच्या फॉर्म मध्ये असतात. त्यानंतर तिसरा आहे बघा, ग्लायकोजन. आता ह्या महत्वाचं, या ग्लायकोजन बद्दल काय लक्षात ठेवायचं? तर ग्लायकोजन इज ऑल्सो नोन ॲज ॲनिमल स्टार्च. आता ग्लुकोज जो आहे महत्वाचा, ग्लुकोज असतो प्लांट मध्ये, ग्लुकोज हा स्टोअर केला जातो इन द फॉर्म ऑफ स्टार्च. आणि ॲनिमल मध्ये हा ग्लुकोज स्टोअर केला जातो ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये. म्हणून याला नाव पडलं ॲनिमल स्टार्च. आणि ग्लायकोजनचं स्ट्रक्चर आहे सिमिलर टू अमायलोपेक्टिन. याचा अर्थ ग्लायकोजन मध्ये पण 2 टाईपचे ग्लायकोसिडिक लिंकेज असेल. एक C1 आणि C4 आणि दुसरं C1 आणि C6. याच्यावर पण क्वेश्चन विचारता. अमायलोपेक्टिनचं स्ट्रक्चर किंवा ग्लायकोजनचं स्ट्रक्चर हे कोणासारखं आहे? तर ग्लायकोजनचं स्ट्रक्चर हे कोणासारखं आहे मित्रांनो? तर अमायलोपेक्टिन सारखं आहे. तर एवढे पॉइंट तुम्ही कार्बोहायड्रेट साठी लक्षात ठेवायचे. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट जो पार्ट असणार आहे मित्रांनो, नेक्स्ट जो बायोमॉलिक्यूल आहे दॅट इज प्रोटीन्स. आता एकदम महत्वाचा आहे हा प्रोटीन. आपल्याला माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये जे बोन्स असतात, टीथ असतात, त्यामध्ये महत्वाचा रोल असतो प्रोटीनचा. मग प्रोटीन हा काय? तर प्रोटीन्स आर बायोपॉलिमर. नायट्रोजन कंटेनिंग बायोपॉलिमर consist of large number of
ज्यामध्ये काय असतात तर बघा लार्ज नंबर ऑफ अल्फा अमायनो ऍसिड. मग तुम्हाला जर एखाद्याने विचारलं प्रोटीन हा काय आहे, पॉलिमर आहे, मग पॉलिमर ज्याच्यापासून तयार होतो त्याला मोनोमर म्हणता. मग तुम्हाला विचारलं प्रोटीनचा मोनोमर कोण, अल्फा अमायनो ऍसिड. आता ह्या अल्फा अमायनो ऍसिड बद्दल आपण थोडीशी चर्चा करू. आता हा जो अल्फा अमायनो ऍसिड आहे तर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला माहिती आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. मग कार्बोक्सिलिक ऍसिड लिहिता तुम्ही आर सी डबल बॉन्ड ओ, सॉरी असा लिहितो मी इथं आर, नंतर इथं CH2 C डबल बॉन्ड OH. आता हा जो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, ह्या कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये हा जो कार्बोनिल ग्रुप आहे याच्या शेजारच्या कार्बनला म्हणता अल्फा कार्बन, आणि त्याला अटॅच असलेल्या हायड्रोजनला तुम्ही अल्फा हायड्रोजन म्हणता. मग त्यातला एक अल्फा हायड्रोजन ऍटम तुम्ही काढला, बस CH2 होता, काय राहिला CH, आणि त्याऐवजी अमायनो ग्रुप घेतला NH2, आणि पुढे मग परत जशाच तसं स्ट्रक्चर. म्हणजे आपण केलं काय बघा, जो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे त्या कार्बोक्सिलिक ऍसिड मधला अल्फा हायड्रोजन काढून अमायनो ग्रुप घेतला, तयार होणाऱ्या स्ट्रक्चरला आपण म्हणायचं अल्फा अमायनो ऍसिड. काय म्हणणार त्याला आपण, अल्फा अमायनो ऍसिड. सांगा मित्रांनो, मग अल्फा अमायनो ऍसिड कोणापासून तयार होतो, कार्बोक्सिलिक ऍसिड पासून. कसा तयार होतो, रिप्लेसिंग अल्फा हायड्रोजन ऍटम ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड बाय अमायनो ग्रुप. म्हणून जनरल कुठलाही अमायनो ऍसिड असेल तर तो जनरल असा लिहिता C, इथं CH, इथं COOH, आणि इथं कोणता ग्रुप तर NH2 ग्रुप. हे स्ट्रक्चर आहे मित्रांनो कोणाचं, अल्फा अमायनो ऍसिड. आता ह्या अल्फा अमायनो ऍसिडचा विचार केला तर इट इज बाय फंक्शनल कंपाऊंड. बाय फंक्शनल याचा अर्थ या दोन फंक्शनल ग्रुप आहे, दोन कोणते वा, एक कार्बोक्सिलिक ग्रुप आणि एक अमायनो ग्रुप. म्हणून हा जो हा जो अल्फा अमायनो ऍसिड आहे त्याचं जर आपण ॲक्वियस सोल्युशन बनवलं, म्हणजे तो जर वॉटर मध्ये आपण टाकला तर काय होतं, यातला जो ऍसिड आहे माहिती आहे आपल्याला, ऍसिड काय करतात तर ऍसिड इज द सबस्टन्स विच गिव्स H+ आयन व्हेन डिझॉल्व इन वॉटर. ऍसिड काय करता, वॉटर मध्ये डिझॉल्व केले का H+ आयन देता. मग आता H+ आयन दिला तर असं तयार होईल बघा, R इथं C इथं H, COOH होता त्याने H+ दिला तर COO-. मग तो H+ काय करेल, हा नायट्रोजन आहे माहिती आपल्याला, नायट्रोजन मध्ये असलेले लोन पेअर मुळे तो इलेक्ट्रॉन लोन पेअर डोनेट करतो, म्हणजे तो बेस आहे. मग बेसचं काम H+ आयन घेणं आहे. मग मला सांगा मित्रांनो, NH2 ने जर H+ घेतला तर NH2 चा तयार होईल NH3+. मग असा वॉटर मध्ये अल्फा अमायनो ऍसिड ह्या फॉर्म मध्ये असतो. आणि हे जे स्ट्रक्चर आहे, ज्या स्ट्रक्चर मध्ये दोन चार्ज आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज, मग याला म्हणायचं झ्विटर आयन. कोणता आयन म्हणायचं, झ्विटर आयन. यावर क्वेश्चन विचारलेला आहे, हा महत्वाचा पार्ट आहे. अल्फा अमायनो ऍसिड ॲक्वियस सोल्युशन मध्ये कोणत्या फॉर्म मध्ये असतो मित्रांनो, झ्विटर आयन. आणि ते तुम्हाला विचारता विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट रिप्रेझेंटेशन फॉर झ्विटर आयन. मग ओळखता आलं पाहिजे आपल्याला, झ्विटर आयन मध्ये COOH ऐवजी COO- असतो आणि NH2 ऐवजी NH3+ असतो. कळलं. त्यानंतर बघा मित्रांनो, जे काही अमायनो ऍसिड आहे तर त्या अमायनो ऍसिडचं क्लासिफिकेशन आहे, महत्वाचं आहे, लक्षात घ्या. हे पण यावर पण क्वेश्चन विचारले जातात. तर पहिलं, डिपेंडिंग अपॉन सोर्सेस, सोर्स नुसार दोन टाईपचे अमायनो ऍसिड आहे, इसेन्शियल अमायनो ऍसिड अँड नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड. ऍज युजल आपण काय लक्षात ठेवायचं बघा मित्रांनो, जी गोष्ट आपल्याकडे असते, सांगा, जी गोष्ट आपल्याकडे असते आपल्याला त्याचं काही एवढं महत्व कळत नाही, म्हणून मग आपण म्हणतो ती आपल्यासाठी काही एवढी गरजेची नाही, मग त्याला नॉन इसेन्शियल म्हणतात. आणि जी गोष्ट आपल्याकडे नाहीये, मग आपल्याला वाटतं अरे आपल्याला भेटली पाहिजे, एखादी गाडी नाही आपल्याकडे, मग त्यावेळेस वाटतं आपल्याला गाडी ही आपल्यासाठी खूप गरजेची. मग जी गोष्ट आपल्याकडे नाहीये त्याला आपण इसेन्शियल म्हणतो, आणि जी आपल्याकडे आहे त्याचं आपल्याला काही महत्व वाटत नाही त्याला नॉन इसेन्शियल म्हणतो. मग यावरून लक्षात घ्यायचं, जे अल्फा अमायनो ऍसिड आपली बॉडी तयार करू शकते त्याला नॉन इसेन्शियल म्हणा, आणि जे अल्फा अमायनो ऍसिड आपली बॉडी तयार करू शकत नाही त्या अल्फा अमायनो ऍसिडला म्हणायचं इसेन्शियल.
एकदम सोपं व्हा. अमायनो ऍसिड विच कॅन नॉट बी सिंथेसाइज बाय द बॉडी अँड कॅन बी सप्लाइड थ्रू डाईट आर कॉल्ड इसेन्शियल अमायनो ऍसिड. बघा, जे अमायनो ऍसिड काय होत नाही, आपली बॉडी तयार करू शकत नाही, ते आपल्या बॉडीला डाएट थ्रू सप्लाय केले जातात, त्यांना म्हणा इसेन्शियल अमायनो ऍसिड. ज्याचे एक्झाम्पल आहे बघा, इथं दोन दिले, व्हॅलिन आणि हिस्टिडाइन. त्यानंतर अमायनो ऍसिड विच कॅन बी सिंथेसाइज बाय द बॉडी आर कॉल्ड नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड. ज्याचे एक्झाम्पल आहे ग्लुटॅमिक ऍसिड अँड सेरिन. यावर क्वेश्चन विचारले जातात. पुढे आपण आता एक चार्ट घेणार आहे, त्यात इसेन्शियल नॉन इसेन्शियल हे सगळे आपण लक्षात ठेवायचे. त्यानंतर दिलेल्या अमायनो ऍसिड मध्ये कोणता ग्रुप जास्त आहे त्यानुसार 3 टाईपचे अमायनो ऍसिड आहे, ऍसिडिक अमायनो ऍसिड, बेसिक अमायनो ऍसिड अँड न्यूट्रल अमायनो ऍसिड. तर मला सांगा मित्रांनो, अल्फा अमायनो ऍसिड मध्ये किती फंक्शनल ग्रुप असतात? कमेंट करा, कमेंट करून सांगा मला पटकन, अल्फा अमायनो ऍसिड मध्ये किती फंक्शनल ग्रुप असतात? पटकन. चला चला, जे जे जॉईन आहे त्यांनी तरी आन्सर द्या. अल्फा अमायनो ऍसिड मध्ये किती फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असतात? आता आपण अल्फा अमायनो ऍसिडचं स्ट्रक्चर वगैरे तुम्हाला समजून सांगितलंय. बघा, इथं स्ट्रक्चर वगैरे काढलेलं आहे, फंक्शनल ग्रुप पण दिसत आहे त्यामध्ये. तर बघा मित्रांनो, अल्फा अमायनो ऍसिड मध्ये 2 फंक्शनल ग्रुप असतात, एक असतो अमायनो ग्रुप आणि एक असतो कार्बोक्सिलिक ग्रुप. मग त्यांचं म्हणणं आहे, इफ कार्बोक्सिल ग्रुप आर मोर इन नंबर दॅन अमायनो ग्रुप. कोणते ग्रुप जास्त असेल? कार्बोक्सिल ग्रुप जास्त असतील अमायनो ग्रुप पेक्षा, त्याला म्हणायचं ऍसिडिक अमायनो ऍसिड. ज्याचे 2 एक्झाम्पल आहे, हे डायरेक्ट पाठच करून टाका, ग्लुटॅमिक ऍसिड अँड एस्पार्टिक ऍसिड. सांगा ऍसिडिक अमायनो ऍसिड कोणते? ग्लुटॅमिक ऍसिड आणि दुसरा एस्पार्टिक ऍसिड. बघा, बेसिक कोणाला म्हणायचं? अमायनो ग्रुप आर मोर इन नंबर दॅन कार्बोक्सिल ग्रुप. अमायनो ग्रुप जास्त असतील कार्बोक्सिल ग्रुप पेक्षा, तर त्याला म्हणायचं बेसिक अमायनो ऍसिड. जसे एक्झाम्पल आहे अर्जिनिन अँड लायसिन. कोणते 2? अर्जिनिन अँड लायसिन. त्यानंतर न्यूट्रल अमायनो ऍसिड, अमायनो ऍसिड हॅव्हिंग इक्वल नंबर ऑफ अमायनो अँड कार्बोक्सिल ग्रुप. कार्बोक्सिल जास्त ऍसिडिक, अमायनो जास्त बेसिक आणि इक्वल असेल न्यूट्रल. ज्याचे एक्झाम्पल आहे ॲलॅनिन अँड व्हॅलिन. तसं हे आपण क्लासिफिकेशन घेतलं कोणाचं? तर अल्फा अमायनो ऍसिडचं. तर बघा मित्रांनो, आता ह्या चार्ट मध्ये आपल्याला अल्फा अमायनो ऍसिड दिले, त्या अल्फा अमायनो ऍसिड मधले लक्षात घ्या, जनरल आपण जर इथं विचार केला, जे स्टारने दाखवलेले, लक्षात घ्या, जे स्टारने दाखवलेले ते इसेन्शियल अमायनो ऍसिड आहे आणि विदाउट स्टार जे दिसत आहे ते नॉन इसेन्शियल आहे. जसं वा इसेन्शियल कोणते? व्हॅलिन, नंतर ल्युसाइन, आयसोल्युसाइन, त्यानंतर थ्रिओनिन, मिथिओनिन, नंतर फिनिल ॲलॅनिन, ट्रिप्टोफॅन, लायसिन, अर्जिनिन अँड हिस्टिडाइन. हे जे दिसत आहे तुम्हाला, टोटल आपल्याला कळालं 20 अमायनो ऍसिड आहे. त्या 20 पैकी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 इसेन्शियल आहे आणि 10 नॉन इसेन्शियल आहे. मग इसेन्शियल कोणते? व्हॅलिन, ल्युसाइन, आयसोल्युसाइन, थ्रिओनिन, नंतर मिथिओनिन, फिनिल ॲलॅनिन, ट्रिप्टोफॅन, लायसिन, अर्जिनिन अँड हिस्टिडाइन आणि बाकी उरलेले नॉन इसेन्शियल. बघा मित्रांनो, जे अल्फा अमायनो ऍसिडचं स्ट्रक्चर आहे, जनरल तुम्ही असं लिहिता आर सी एच, नंतर इथं NH2, इथं लिहिता COOH. मग यांनी आरचा इथं उल्लेख दिलाय, आर म्हणजे एच असेल. जसं ग्लायसिन घेतला, मग ग्लायसिन मध्ये आर ऐवजी तुम्ही एच घ्या, म्हणजे ग्लायसिनचं स्ट्रक्चर असं येईल HCH NH2 COOH. मग आपल्याला कळालं आता कोणत्या कार्बोक्सिलिक ऍसिड पासून तयार झालाय. यातला NH2 काढून H जर लिहिला तर CH3. म्हणजे थोडक्यात ग्लायसिन हा अल्फा अमायनो ऍसिड कोणापासून तयार होतो? ऍसिटिक ऍसिड पासून. त्यानंतर बघा मित्रांनो,
जर आपण CH3 घेतला ॲलॅनिन, या H ऐवजी CH3 घेतला, त्या स्ट्रक्चरला आपण आता म्हणणार ॲलॅनिन. नंतर बघा इथं 2 मिथिल आणि CH, 2 मिथिल आणि CH म्हणजे असा CH3 CH CH3, नंतर इथं CH COOH आणि NH2 असं जर स्ट्रक्चर घेतलं तो व्हॅलिन असणार. मग हे पण स्ट्रक्चर लक्षात घ्या मित्रांनो. त्यातले हे 1-2 महत्वाचे. ट्रिप्टोफॅन ज्यामध्ये डबल रिंग हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे, हिस्टिडाइन त्यामध्ये सिंगल रिंग हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे. या ट्रिप्टोफॅन मध्ये ॲरोमॅटिक रिंग पण आहे. इथे बघा टायरोसिन मध्ये पण ॲरोमॅटिक रिंग आहे. सल्फर असलेला मिथिओनिन आहे. हे महत्वाचे ते विचारता कोणत्या अमायनो ऍसिड मध्ये सल्फर आहे, तर सल्फर कोणामध्ये? मिथिओनिन मध्ये. हे पाठ करायच्या. त्यानंतर ऍसिडिक, बेसिक आणि न्यूट्रल क्वेश्चन हे पण विचारले जातात. आता इसेन्शियल नॉन इसेन्शियल कळाले. आता आपल्याला क्वेश्चन जे विचारले जातात कोणामध्ये, आपल्याला ऍसिडिक कोणते, बेसिक कोणते आणि न्यूट्रल कोणते, तर त्याला एकदम सोपी ट्रिक सांगतो मित्रांनो. ज्याच्या नावात ऍसिड शब्द आहे, मग दोघांच्याच नावात ऍसिड शब्द आहे. एक ऍस्पार्टिक ऍसिड आणि दुसरा आहे माझ्या मते ग्लुटॅमिक ऍसिड. या दोघांच्याच नावामध्ये ऍसिड शब्द आहे. मग ऍसिड शब्द आला तर कळून घ्यायचं आपण हे ऍसिडिक आहे. बघा कोणते? ऍस्पार्टिक आणि ऍस्पार्टिक आणि ग्लुटॅमिक. त्यानंतर बेसिक पाठ करायची. बघा बेसिक साठी एक ट्रिक सांगतो, काय लक्षात घ्या. HAL फक्त एवढा शब्द लक्षात घ्या, हल. HAL. आता HAL चा अर्थ H फॉर हिस्टिडाइन, A फॉर अर्जिनाइन आणि L जो असणार आहे L फॉर लायसिन. म्हणजे बेसिक कोणकोणते? बघा हिस्टिडाइन, अर्जिनाइन, लायसिन. कोणते? हिस्टिडाइन, अर्जिनिन, लायसिन. हे तिघं बेसिक आहे. हे दोघं ऍसिडिक आहे आणि बाकी उरलेले 15, कारण टोटल 20 आहे ना. मग हिस्टिडाइन, अर्जिनिन, लायसिन बेसिक आहे. ग्लुटॅमिक ऍसिड ऍसिडिक आहे. नंतर ऍस्पार्टिक ऍसिड पण ऍसिडिक आहे. बाकी राहिलेले सगळे न्यूट्रल आहे. एवढं पाठ करा. यावर क्वेश्चन विचारल्या जाईल. हे या पद्धतीने पाठ केलं तर येऊन जाईल तुम्हाला. ज्याच्या नावातच ऍसिड शब्द दिला ऍसिडिक. ऍसिडिक 2च आहे, ऍस्पार्टिक आणि ग्लुटॅमिक. बेसिक 3 आहे. हल लक्षात ठेवायचं. H फॉर हिस्टिडाइन, A फॉर अर्जिनिन, L फॉर लायसिन. मग लायसिन हा बेसिक आहे, अर्जिनिन हा पण बेसिक आहे, हिस्टिडाइन पण काय आहे? बेसिक आहे मित्रांनो. कळालं? लायसिन, अर्जिनिन, हिस्टिडाइन हे बेसिक, ऍस्पार्टिक ऍसिड, ग्लुटॅमिक ऍसिड हे ऍसिडिक आहे आणि बाकी सगळेचे सगळे कसे मित्रांनो? न्यूट्रल अमायनो ऍसिड आहे. मग एखाद्याने विचारलं सेरिन न्यूट्रल, ग्लुटॅमिन न्यूट्रल, एस्पार्जिन न्यूट्रल, आयसोल्युसिन न्यूट्रल, ल्युसिन न्यूट्रल, व्हॅलिन न्यूट्रल, ॲलॅनिन न्यूट्रल, ग्लायसिन न्यूट्रल. क्लिअर? कळलं मग आता इसेन्शियल कोणते, नॉन इसेन्शियल कोणते, ऍसिडिक कोणते, बेसिक कोणते आणि न्यूट्रल कोणते. त्यानंतर महत्वाचं लक्षात घ्या मित्रांनो, जे सगळे अल्फा अमायनो ऍसिड आहे, ऑल अल्फा अमायनो ऍसिड्स आर ऑप्टिकली ऍक्टिव्ह. सगळे अल्फा अमायनो ऍसिड हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात एक्सेप्ट, त्याला सगळ्यांना एक एक्सेप्शनल केस आहे ग्लायसिन. फक्त ग्लायसिन हा एकमेव अमायनो ऍसिड आहे जो ऑप्टिकली इनऍक्टिव्ह आहे. का बर? तर बघा मित्रांनो, आता आपण ग्लायसिनचं स्ट्रक्चर बघितलं. ज्या ग्लायसिनच्या स्ट्रक्चर मध्ये कार्बन त्याला 2 हायड्रोजन असतात, NH2 ग्रुप आणि COOH ग्रुप. आता एखादा कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे का इनऍक्टिव्ह आहे हे ओळखण्याची ट्रिक्स आहे आपल्याकडं. कोणता? असिमेट्रिक कार्बन. आता बघा मित्रांनो, या कार्बनला जर 2 सेम हायड्रोजन अटॅच, याचा अर्थ हा असिमेट्रिक नाहीये. आणि असिमेट्रिक कार्बन ऍटम नसेल तर आपल्याला माहिती आहे तो ऑप्टिकली इनऍक्टिव्ह असतो. मग एवढा महत्वाचा पॉईंट लक्षात घ्या. सगळे अल्फा अमायनो ऍसिड हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे एक्सेप्ट ग्लायसिन. फक्त कोणता अल्फा अमायनो ऍसिड हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह नाहीये मित्रांनो, तर ग्लायसिन. क्लिअर? त्यानंतर याचे पण D आणि L फॉर्म लक्षात घ्या. NH2 राईट साइडला असेल अमायनो ग्रुप, त्याला D म्हणा. तो लेफ्ट साइडला असेल तर त्याला L म्हणा. त्यानंतर पेप्टाइड लिंकेज किंवा पेप्टाइड बॉन्ड. आता पेप्टाइड बॉन्ड कसा तयार होतो तर बघा मित्रांनो, जे अल्फा अमायनो ऍसिड आहे, अल्फा अमायनो ऍसिडचे मॉलिक्यूल जसं इथं दिसतोय आपल्याला, हा पहिला अल्फा अमायनो ऍसिड आहे, हा दुसरा अल्फा अमायनो ऍसिड आहे.
मग यातला OH आणि यातला H असा निघून जातो H2O. मग H2O निघाला तर इथं C डबल बॉन्ड O आणि याचा NH. परत यातला OH शेजारच्याचा H. मग अशी एकमेकांना हे दोन दोन अमायनो ऍसिड अल्फा अमायनो ऍसिड एकमेकांना जोडले जातात. कसे जोडले जातात तर यांच्यामध्ये लिंकेज तयार होतं C डबल बॉन्ड O NH. ह्या लिंकेजला म्हणायचं पेप्टाइड लिंकेज किंवा पेप्टाइड बॉन्ड. मग पेप्टाइड बॉन्ड कसा रिप्रेझेंट केला जातो तर CONH. मग तुम्हाला विचारलं पेप्टाइड बॉन्ड तयार होतो किंवा पेप्टाइड बॉन्ड तयार होताना कोणते दोन ग्रुप इन्व्हॉल्व असतात तर एका अल्फा अमायनो ऍसिड मधला असतो मित्रांनो कार्बोक्सिलिक ग्रुप आणि दुसऱ्या अल्फा अमायनो ऍसिड मधला असतो NH2 ग्रुप. मग यातला OH आणि यातला H. असं कंडेन्सेशन रिएक्शन होते. दोन अल्फा अमायनो ऍसिड एकमेकांना जोडले जातात कोणत्या लिंकेजने कोणतं पेप्टाइड लिंकेज. मग अशी एक चेन तयार होते अल्फा अमायनो ऍसिडची ज्यामध्ये लार्ज नंबर ऑफ पेप्टाइड बॉन्ड असतात म्हणून त्या चेनला पॉलीपेप्टाइड चेन काय म्हणतात मित्रांनो पॉलीपेप्टाइड चेन. त्यानंतर महत्वाचं लक्षात घ्या प्रोटीन जे असतात दोन टाईपचे प्रोटीन असतात. किती टाईपचे दोन टाईपचे. एक असतं फायब्रस प्रोटीन एक असतं ग्लोबुलार प्रोटीन. तर एकदम सोपं लक्षात घ्या मित्रांनो ज्या प्रोटीन मध्ये अशा पॉलीपेप्टाइड चेन एकमेकांना पॅरलल असतात काय असतात एकमेकांना पॅरलल असतात त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड असतो. कोणता इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड म्हणजे एका चेन मधला CO आणि दुसऱ्या चेन मधला NH यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड तयार होतो. त्या प्रोटीनला तुम्ही म्हणायचं फायब्रस प्रोटीन. आणि ज्या प्रोटीन मध्ये काय होतं मित्रांनो असा इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड होतो आणि तो पॉलीपेप्टाइड चेन अशी गुंडाळल्या जाते स्फेरिकल स्ट्रक्चर तयार होतो त्याला म्हणायचं ग्लोबुलार प्रोटीन. आता सगळ्यात महत्वाचं हे मी का बरं शॉर्टकट सांगितलं तर क्वेश्चन जे विचारले जातात मित्रांनो एक्झाम्पल वरती क्वेश्चन विचारले जातात. हे एक्झाम्पल पाठ करावं लागेल. जसं तुम्हाला विचारलं फायब्रस प्रोटीन कोणते तर फायब्रस प्रोटीनचे एक्झाम्पल लक्षात घ्या मित्रांनो मायोसिन केरॅटिन आणि कोलॅजन. मायोसिन केरॅटिन अँड कोलॅजन. मायोसिन जे मसल मध्ये असतं केरॅटिन जे स्किन हेअर आणि नेल मध्ये असतं आणि कोलॅजन जे टेंडॉन मध्ये असतं. हे तीन एक्झाम्पल आहे फायब्रस प्रोटीनचे. त्यानंतर बघा ग्लोबुलार प्रोटीनचे एक्झाम्पल हिमोग्लोबिन अल्बुमिन आणि इन्सुलिन. हिमोग्लोबिन ब्लड मध्ये असतं अल्बुमिन एग्ज मध्ये असतं आणि इन्सुलिन पॅन्क्रियाज मध्ये असतं. मग इन्सुलिन हिमोग्लोबिन आणि अल्बुमिन हे तीन कोणते प्रोटीन ग्लोबुलार प्रोटीन. आणि मायोसिन केरॅटिन आणि कोलॅजन दीज आर द एक्झाम्पल ऑफ फायब्रस प्रोटीन. तुम्हाला विचारलं फायब्रस प्रोटीन मध्ये कोणत्या टाईपचे हायड्रोजन बॉन्डिंग इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ग्लोबुलार प्रोटीन मध्ये कसे इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. याचं स्ट्रक्चर हे स्फेरिकल असतं. हे काय असतं पॉलीपेप्टाइड चेन एकमेकांना पॅरलल असतात फायबर लाईक स्ट्रक्चर तयार होतं. त्यानंतर फायब्रस प्रोटीन हे टफ असतात ग्लोबुलार प्रोटीन हे स्मूथ असतात. त्यानंतर हे वॉटर मध्ये इनसोल्युबल असतात कोणते फायब्रस प्रोटीन. ग्लोबुलार प्रोटीन हे सोल्युबल असतात. क्लिअर. सगळ्यात महत्वाचे एक्झाम्पल लक्षात घ्या तुम्हाला पाठ करावं लागेल काय MKC कळलं ना MKC मायोसिन केरॅटिन कोलॅजन. आणि इथं काय म्हणणार आपण सगळं कोणतं AIH बरोबर का. AIH याचा अर्थ अल्बुमिन इन्सुलिन हिमोग्लोबिन. हे प्रोटीन एक्झाम्पल पाठ करा मित्रांनो. त्यानंतर जे प्रोटीन आहे त्या प्रोटीनचं स्ट्रक्चर तर प्रोटीनचं स्ट्रक्चर हे 4 डिफरंट लेवलने एक्सप्लेन केलं जातं. किती 4 डिफरंट लेवल. एक असतं प्रायमरी स्ट्रक्चर एक असतं सेकंडरी स्ट्रक्चर टर्शरी स्ट्रक्चर अँड क्वाटर्नरी स्ट्रक्चर. तर बघा मित्रांनो प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये काय एक्सप्लेन करतात ते तर प्रायमरी स्ट्रक्चर एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. काय म्हणणं आहे त्यांचं तर पॉलीपेप्टाइड चेन कशी तयार होते हे एक्सप्लेन केलं जातं प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये. मला सांगा मित्रांनो पॉलीपेप्टाइड चेन ज्या चेन मध्ये असतात नंबर ऑफ अमायनो ऍसिड एकमेकांना जॉईन झालेले असतात पेप्टाइड लिंकेजने. जसं इथं दाखवलंय बघा
हा पहिला अल्फा अमायनो ऍसिड होता, हा दुसरा आहे, हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. या पहिल्या दोघांमध्ये CONH, या दुसऱ्यामध्ये पण विचार केला CONH, इथं पण CONH. कोणतं लिंकेज मित्रांनो? कोणतं लिंकेज म्हणता याला? पेप्टाइड लिंकेज. मग यामध्ये ही साइड, डावी साइड जी त्यामध्ये नायट्रोजन आहे, मग याला N टर्मिनल म्हणता. इकडं कार्बनचं आहे म्हणून याला C टर्मिनल म्हणता. आता ही जी पॉलीपेप्टाइड चेन आहे, याच पॉलीपेप्टाइड चेनला तुम्ही प्रोटीन पण म्हणू शकता मित्रांनो. ही पॉलीपेप्टाइड चेन रिप्रेझेंट करताना 3 लेटर सिम्बॉल वापरले जातात. कोणाचे? तर अल्फा अमायनो ऍसिडचे. जसं ALA ॲलॅनिन, GLY ग्लायसिन, SCR सेरिन, टायरोसिन, ग्लायसिन, लायसिन. डाव्या साईडला N टर्मिनल आहे. N टर्मिनल म्हणजे नायट्रोजनची बाजू आहे आणि C टर्मिनल याचा अर्थ कार्बोक्सिलिक ग्रुपची बाजू आहे. आणि हे जे अल्फा अमायनो ऍसिड आहे त्यात असे डॅश लिहिलेले. म्हणजे अशी पॉलीपेप्टाइड चेन कशी तयार होते, ही चेन रिप्रेझेंट कशी करायची, हे सगळं सांगितलं जातं प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये. कळालं? त्यानंतर जी प्रायमरी स्ट्रक्चर आहे ते प्रायमरी स्ट्रक्चर काय झालं? मोस्ट ऑफ लॉंग पॉलीपेप्टाइड चेन ऑफ प्रायमरी स्ट्रक्चर आर कॉइल्ड. कॉइल्ड म्हणजे कळतं ना, गुंडाळलं गेलं, ऑर फोल्डेड ऑर स्ट्रेच टू प्रोड्यूस स्पेसिफिक 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. दिस 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आर कॉल्ड सेकंडरी स्ट्रक्चर. म्हणजे प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये तयार झालेली जी पॉलीपेप्टाइड चेन आहे मित्रांनो, ती कॉइल झाली, फोल्ड झाली किंवा स्ट्रेच म्हणजे अशी ताणल्या गेली तर 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर तयार होतं. त्या 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरला म्हणायचं सेकंडरी स्ट्रक्चर. सेकंडरी स्ट्रक्चर हे 2 टाईपचे असतात मित्रांनो. एक असतं अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर आणि एक असतं बीटा प्लिटेड शीट स्ट्रक्चर. सांगा 2 कोणते? एक अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर आणि एक असतं बीटा प्लिटेड शीट स्ट्रक्चर. तर बघा मित्रांनो, जी पॉलीपेप्टाइड चेन आहे, माहिती आपल्याला पॉलीपेप्टाइड चेन मध्ये असे अल्फा अमायनो ऍसिड असतात. ते अल्फा अमायनो ऍसिड मध्ये CONH कोणतं लिंकेज असतं? पेप्टाइड लिंकेज. मग काय झालं बघा, एकाच पॉलीपेप्टाइड चेन मधल्या एका पोझिशनचा जो CO आहे त्याचा ऑक्सिजन आणि डिफरंट पोझिशनचा जो NH आहे त्याचा हायड्रोजन, यांच्यात हायड्रोजन बॉन्डिंग झाली. मग अशी हायड्रोजन बॉन्डिंग झाल्यामुळे हे काय होतं, तर ही जी अशी पॉलीपेप्टाइड चेन आहे ती असा एक ऍक्सिस कन्सिडर करून त्याच्या भोवती अशी गुंडाळल्या जाते. हे जे स्ट्रक्चर आहे ह्या स्ट्रक्चरला म्हणायचं आपण अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर. काय म्हणणार त्याला? अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर. हे जे एक असा हा जो पार्ट आहे याला हेलिक्स म्हणतात, ज्यामध्ये 3.6 अमायनो ऍसिड असतात. यावर पण क्वेश्चन विचारले जातात. कोणता बॉन्ड असतो यामध्ये? इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. त्यानंतर बीटा प्लिटेड शीट स्ट्रक्चर, ज्यामध्ये काय झालं बा, ही एक पॉलीपेप्टाइड चेन, ही दुसरी पॉलीपेप्टाइड चेन, यातला ऑक्सिजन दुसऱ्या चेन मधला हायड्रोजन यांच्यात इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग झाली. चेन अशी ताणल्या गेली, शीट लाईक स्ट्रक्चर तयार झालं. याला म्हणायचं बीटा प्लिटेड शीट स्ट्रक्चर. काय म्हणायचं त्याला? बीटा प्लिटेड शीट स्ट्रक्चर. तर काय म्हणता ते? मायोसिन in muscle and alpha keratin in hair have this type of structure. मायोसिन आणि केराटिन मध्ये अल्फा हेलिक्स टाइपचं स्ट्रक्चर हे प्रेझेंट असतं. त्यानंतर सेकंडरी स्ट्रक्चर जे तयार झालंय ते परत काय झालं? ट्विस्ट झालं, बेंड झालं किंवा फोल्ड झालं. म्हणजे परत ते गुंडाळलं गेलं. एक फायनल 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर तयार झालं. त्या फायनल 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरला म्हणायचं तुम्ही टर्शरी स्ट्रक्चर. And this structure becomes stable due to formation of disulfide linkage or hydrogen bonding or van der Waals forces or electrostatic forces of attraction. हे जास्त स्टेबल स्ट्रक्चर असतं. त्यानंतर क्वाटर्नरी स्ट्रक्चर. तर बघा काय म्हणतात ते? द स्ट्रक्चर प्रोड्यूस ड्यू टू असोसिएशन ऑफ 2 or more अमायनो ऍसिड चेन. म्हणजे जे स्ट्रक्चर 2 किंवा 2 पेक्षा जास्त अमायनो ऍसिडच्या चेन पासून तयार होतं त्याला म्हणा क्वाटर्नरी स्ट्रक्चर. काय म्हणायचं मित्रांनो त्याला? क्वाटर्नरी स्ट्रक्चर. तसं 4 लेवलने प्रोटीनचं स्ट्रक्चर हे दाखवलं जातं. त्यानंतर महत्वाची एक प्रोसेस आहे डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन. आता डिनॅच्युरेशन म्हणजे काय? तर बघा जसं आपण एग्ज माहिती आपल्याला, एग्ज
एग्सचा विचार केला तर त्या एग्स मध्ये एक प्रोटीन असतं, ज्या प्रोटीनला आपण अल्बुमिन म्हणतो. काय म्हणतो त्याला? अल्बुमिन. नॉर्मल टेम्परेचरला बघितलं तर हे जे अल्बुमिन हे जे प्रोटीन आहे ते लिक्विड फॉर्म मध्ये असतं. कोणत्या फॉर्म मध्ये? लिक्विड फॉर्म मध्ये असतं. आणि हेच जे एग्ज आहे ते जर आपण बॉईल केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं तर हे जे अल्बुमिन आहे ते असं घट्ट गोळा तयार झालाय. याचा अर्थ ते लिक्विड फॉर्म मधून कोणत्या फॉर्म मध्ये आलं मित्रांनो? सॉलिड फॉर्म मध्ये आलं. मग हे जे प्रोटीन होतं अल्बुमिन जे लिक्विड फॉर्म मध्ये होतं त्याला हीट देऊन बॉईल करून आपण कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं? सॉलिड फॉर्म मध्ये. याच प्रोसेसला आपण म्हणायचं डिनॅच्युरेशन. काय म्हणायचं त्याला? डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन. मग मला सांगा यासाठी आपण काही त्याच्यात ऍड केला का? काही पार्ट, काही केमिकल काढून टाकलं का? नाही. मग याला इरिव्हर्सिबल प्रिसिपिटेशन काय म्हणता? इरिव्हर्सिबल प्रिसिपिटेशन म्हणजे परत आता हा जो घट्ट गोळा तयार झालाय त्यापासून लिक्विड तयार होऊ शकत नाही, म्हणून याला इरिव्हर्सिबल प्रिसिपिटेशन म्हणतात. अँड दिस इरिव्हर्सिबल प्रिसिपिटेशन ऑफ प्रोटीन इज कॉल्ड डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन. याच प्रोसेसला म्हणता डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन. आता यावर महत्वाचा एक क्वेश्चन विचारला जातो, याचे एक्झाम्पल बॉइलिंग ऑफ एग्स, नंतर काय म्हणतात ते कन्व्हर्जन ऑफ मिल्क इनटू कर्ड. हे दोन एक्झाम्पल आहे डिनॅच्युरेशनचे. त्यानंतर डिनॅच्युरेशन करताना काय होतं तर हीट दिल्या जाते विथ अल्कोहोल कॉन्सन्ट्रेटेड इन ऑर्गॅनिक ऍसिड और बाय सॉल्ट. त्यानंतर डिनॅच्युरेशन केल्यानंतर कोणतं स्ट्रक्चर मध्ये काहीच डिस्टर्बन्स येत नाही, हा एक क्वेश्चन विचारला जातो. डिनॅच्युरेशन केल्यानंतर बघा डिस्टर्बिंग द सेकंडरी टर्शियरी अँड क्वाटर्नरी स्ट्रक्चर म्हणजे कोणतं स्ट्रक्चर अजिबात डिस्टर्ब होत नाही डिनॅच्युरेशन केल्यानंतर तर प्रायमरी स्ट्रक्चर. यावर पण क्वेश्चन विचारले. कळालं? डिनॅच्युरेशन अनकॉइल द प्रोटीन अँड डिस्ट्रॉय द शेप ऑफ प्रोटीन म्हणजे त्याच्यामुळे त्या प्रोटीनचा शेप वगैरे पण डिस्ट्रॉय होतो. प्रोसेस कळाली सगळ्यांना? तर इथपर्यंतचा पार्ट आहे मित्रांनो हा प्रोटीनचा. त्यानंतर नेक्स्ट जो बायोमॉलिक्यूल असणार आहे एन्झाईम. तर बघा मित्रांनो ज्या काही वेगवेगळ्या बायोकेमिकल रिॲक्शन असतात, बायोकेमिकल रिॲक्शन म्हणजे ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये होता त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये होणाऱ्या ज्या रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनला आपण बायोकेमिकल रिॲक्शन म्हणतो. आणि त्या बायोकेमिकल रिॲक्शन मध्ये जे कॅटॅलिस्ट म्हणून यूज केले जातात जे सबस्टन्स त्यांना आपण एन्झाईम्स म्हणतो. म्हणून ते काय म्हणतात? एन्झाईम्स आर द बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट रिक्वायर्ड फॉर व्हेरियस बायोकेमिकल रिॲक्शन. मग तुम्हाला विचारलं बायोकेमिकल रिॲक्शन म्हणजे काय? रिॲक्शन विच टेक प्लेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि त्या बायोकेमिकल रिॲक्शन मध्ये यूज केले जाणारे कॅटॅलिस्ट ज्यांना म्हणणार आपण एन्झाईम्स. बघा बरेचसे एन्झाईम्स काय म्हणतात ते दे आर रिक्वायर्ड इन व्हेरी स्मॉल quantity. Every living cell contains at least 1000 different enzymes. They reduces the activation energy required for reaction. All the enzymes are protein in nature. हे महत्वाचं आहे. Particular type of enzyme is required for particular type of reaction. म्हणजे enzymes हे स्पेसिफिक असतात. कुठलाही एन्झाईम कुठल्याही रिॲक्शन मध्ये वापरला जाणार नाही. तर काही महत्वाचे एन्झाईम इथं दिले जसं ग्लुकोज आयसोमरेज. नावातच ग्लुकोज आयसोमरेज याचा अर्थ आयसोमरायझेशन होईल. मग आयसोमरायझेशन होईल तर माहिती आपल्याला ग्लुकोजचं आयसोमर आहे फ्रुक्टोज. मग ग्लुकोजचं कन्व्हर्जन फ्रुक्टोज मध्ये झालं याला आयसोमरायझेशन म्हणणार. आणि हे आयसोमरायझेशन होण्यासाठी एन्झाईम वापरला जातो ग्लुकोज आयसोमरेज. त्यानंतर पेनिसिलिन. बघा पेनिसिलिन जी असायलेज कशासाठी? मॅन्युफॅक्चर ऑफ न्यू अँटीबायोटिक्स. त्यानंतर प्रोटीएसेस एन्झाईम इज यूज इन मॅन्युफॅक्चर ऑफ लॉन्ड्री डिटर्जंट. देन जेनेटिकली प्रोड्यूस एन्झाईम इज यूज इन मॅन्युफॅक्चर ऑफ इस्टर इन कॉस्मेटिक्स. एक इंडस्ट्रीमध्ये पण ह्या एन्झाईमचे काही ऍप्लिकेशन आहे. तर हे महत्वाचे काही 2-3 एन्झाईम आपल्याला लक्षात ठेवायचे. क्लिअर? आता एन्झाईम मध्ये एवढाच पार्ट आहे. एन्झाईमचे चान्स थोडेसे कमी आहे कारण क्वेश्चनच कमी विचारले जातात. एन्झाईम वर नाही शक्यतो कार्बोहायड्रेट्स प्रोटीन किंवा न्यूक्लिक ऍसिडच्या रिलेटेड क्वेश्चन हे विचारले
जाता. तर शेवटचा बायोमॉलिक्यूल आहे मित्रांनो कोणता? न्यूक्लिक ऍसिड. The nucleic acid are also biological important polymer which are present in nucleus of living cell. बघा न्यूक्लिक ऍसिड हा काय आहे तर हा पण एक महत्वाचा बायोलॉजिकली इम्पॉर्टंट पॉलिमर आहे किंवा त्याला आपण बायो पॉलिमर म्हणणार, जो कुठं प्रेझेंट असतो न्यूक्लियस मध्ये. न्यूक्लियस ऑफ ऑल लिव्हिंग सेल इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिओ प्रोटीन्स ऑर क्रोमोझोम. माहिती ना आपल्याला क्रोमोझोम. सगळा न्यूक्लिक ऍसिड हा काय आहे? बायोपॉलिमर आहे. कुठं प्रेझेंट असतो तो? लिव्हिंग सेलच्या न्यूक्लियस मध्ये. कोणत्या फॉर्म मध्ये? न्यूक्लिओ प्रोटीन किंवा क्रोमोझोम्स. तर बघा मित्रांनो दोन टाईपचे न्यूक्लिक ऍसिड असतात आपल्या बॉडीमध्ये. एक असतो डीएनए, एक असतो आरएनए. बायोलॉजी मध्ये माझ्या मते बऱ्यापैकी झालंच आहे. डीएनए म्हणजे डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड, आरएनए म्हणजे रायबो न्यूक्लिक ऍसिड. आता याचे आपल्याला कॉम्पोनंट्स घ्यायचे, केमिकली विचार करायचा आहे आपल्याला ह्या न्यूक्लिक ऍसिडचा. मग न्यूक्लिक ऍसिड मध्ये मेन 3 केमिकल असतात. एक असते शुगर, एक असतो फॉस्फेट ग्रुप आणि एक असतो नायट्रोजन बेस. शुगर, दुसरा असणार आहे फॉस्फेट ग्रुप आणि तिसरा असणार आहे नायट्रोजन बेस. तर बघा मित्रांनो दोन टाईपच्या शुगर प्रेझेंट असतात. दोन्ही शुगर ह्या पेंटोज शुगर असतात. दोन्ही पण बीटा फॉर्म मध्ये असतात. पेंटोज याचा अर्थ 5 कार्बन असलेल्या शुगर. मग आता आपल्याला हे स्ट्रक्चर कळतंय. ह्या दोन्ही स्ट्रक्चर मध्ये फरक काय बघा मित्रांनो. तर 2 नंबरचा कार्बन ही जी बीटा डी रायबोज शुगर आहे. दोन टाईपच्या शुगर कोणत्या? एक रायबोज शुगर आणि एक डीऑक्सी रायबोज शुगर. तर 2 नंबरच्या कार्बन मध्ये तुम्हाला फरक दिसतोय. जसं रायबोज शुगर मध्ये बघा 2 नंबरच्या कार्बनला H आणि OH अटॅच आहे. तसं डीऑक्सी रायबोज मध्ये H आहे, म्हणजे यात O नाहीये. डीऑक्सी म्हणजे ऑक्सिजन नसलेला. सांगा मग 2 नंबरच्या कार्बनला जर OH असेल रायबोज शुगर म्हणा, आणि OH नाहीये फक्त H असेल, O नाहीये तर त्याला डीऑक्सी रायबोज म्हणा. दोघांमध्ये पण 1 नंबरच्या कार्बनचा OH वरच्या बाजूला, याचा अर्थ दोघं पण बीटा फॉर्म मध्ये. सांगा न्यूक्लिक ऍसिड मध्ये किती शुगर असतात? 2. दोन्ही पण पेंटोज शुगर आहे. दोन्ही पण बीटा फॉर्म मध्ये. एका शुगरला आपण रायबोज शुगर म्हणणार, दुसऱ्याला डीऑक्सी रायबोज म्हणणार. सांगा रायबोज आणि डीऑक्सी रायबोज मध्ये काय फरक आहे? तर रायबोज शुगर मध्ये 2nd नंबरच्या कार्बनला H आणि OH आहे आणि डीऑक्सी मध्ये H आणि H आहे, म्हणजे O नाहीये. रायबोज शुगर ही आरएनए मध्ये असते आणि डीऑक्सी रायबोज शुगर ही डीएनए मध्ये असते. क्लियर? त्यानंतर फॉस्फेट ग्रुप. फॉस्फेट ग्रुप इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ फॉस्फोरिक ऍसिड. डीएनए असो आरएनए असो दोघांमध्ये पण फॉस्फेट ग्रुप हा कोणत्या फॉर्म मध्ये असतो मित्रांनो? फॉस्फोरिक ऍसिड. त्यानंतर महत्वाचा पार्ट आहे मित्रांनो नायट्रोजन बेसेस. तर बघा नायट्रोजन बेसेस हे 2 टाईपचे असतात. प्युरिन नायट्रोजन बेस अँड पिरिमिडिन नायट्रोजन बेस. सांगा 2 कोणते? प्युरिन नायट्रोजन बेस अँड पिरिमिडिन नायट्रोजन बेस. प्युरिन नायट्रोजन बेसचे एक्झाम्पल आहे ॲडेनिन अँड गॉनिन. बघा प्युअर ॲज गोल्ड असं लक्षात ठेवायचं. प्युअर ॲज गोल्ड म्हणजे शुद्ध सोन्यासारखं. प्युअर म्हणजे प्युरिनिन, ॲज म्हणजे ॲडेनिन आणि गोल्ड याचा अर्थ गॉनिन. म्हणजे प्युरिन नायट्रोजन बेसचे 2 एक्झाम्पल ॲडेनिन अँड गॉनिन. पिरिमिडिनचे 3 एक्झाम्पल आहे थायमिन, सायटोसिन आणि युरॅसिल. 3 कोणते? तर बघा पिरिमिडिन नायट्रोजन बेसचे 3 एक्झाम्पल थायमिन, सायटोसिन आणि युरॅसिल. प्युरिनचे 2 कोणते? ॲडेनिन अँड गॉनिन. पिरिमिडिनचे 3 थायमिन, सायटोसिन अँड युरॅसिल. त्यापैकी त्यांचं म्हणणं आहे डीएनए जर असेल, इकडे लक्ष द्या मित्रांनो, डीएनए मध्ये प्युरिन नायट्रोजन बेस असतात ॲडेनिन अँड गॉनिन, आणि पिरिमिडिन नायट्रोजन बेस जे असतात तर ते असतात सायटोसिन आणि थायमिन. आरएनए जर घेतला तर आरएनए मध्ये प्युरिन नायट्रोजन बेस सेम असतात ॲडेनिन अँड गॉनिन, मात्र पिरिमिडिन नायट्रोजन बेस सायटोसिन आणि युरॅसिल असतात. कोणते? सायटोसिन अँड युरॅसिल. बघा थायमिन इज नॉट प्रेझेंट इन आरएनए इन्स्टेड ऑफ युरॅसिल इज प्रेझेंट. कळालं? आता हे काही स्ट्रक्चर दिले बघा. तर प्युरिन हे जे असतं मित्रांनो, प्युरिन हे डबल रिंग हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे. हे स्ट्रक्चर आता व्यवस्थित लक्षात घ्या.
स्ट्रक्चरवर क्वेश्चन विचारले जातात. बघा प्युरिन मध्ये ते विचारता हाऊ मेनी नंबर ऑफ नायट्रोजन प्रेझेंट इन प्युरिन रिंग. तर प्युरिन हे कसं आहे, प्युरिन हे डबल रिंग हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे. त्यामध्ये बघा 1 2 3 4 4 नायट्रोजन. मग ह्या प्युरिन रिंगचा जर विचार केला तर ह्या प्युरिन रिंग मध्ये ह्या 1 नंबरच्या कार्बनला जर NH2 लिहिला ऍडेनिन म्हणा, 1 नंबरला काय लिहिला NH2 ऍडेनिन म्हणा, आणि NH2 ऐवजी फक्त असा कार्बोनिल ग्रुप लिहिला तर त्याला गॉनिन म्हणा. स्ट्रक्चर सेम, एकदम सोपं आहे. फक्त NH2 लिहिला, ह्याच रिंग मध्ये NH2 लिहिला, मग त्यासाठी फक्त तुम्हाला आता ही रिंग पाठ करावी लागेल. तर बघा मित्रांनो, बेन्झेन रिंग काढायची. त्या बेन्झेन रिंगला इकडे अशी आपण एक 5 मेंबर रिंग जोडून घ्यायची. फक्त आता इथं काय लिहायचा N, त्यानंतर इथं पण लिहायचं आपण N, त्यानंतर इथं लिहिणार आपण NH आणि आणखी एक N आपण इथं लिहायचं. इथं डबल बॉन्ड लिहिला, त्यानंतर आपण इथं डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड. ही प्युरिन रिंग आहे. या प्युरिन रिंगला जर आपण NH2 लिहिला ऍडेनिन आणि NH2 ऐवजी असा डबल बॉन्ड O लिहिला गॉनिन. स्ट्रक्चर पाठ करा. त्यानंतर पिरिमिडिन काय बघा, पिरिमिडिन हा सिंगल रिंग हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे. सिंगल रिंग, एक सिंगल रिंग आहे, त्यात 2 नायट्रोजन ऍटम आहे म्हणून त्याला हेट्रोसायक्लिक म्हणता. मग ह्या हेट्रोसायक्लिक रिंग मध्ये ह्या 4 नंबरच्या कार्बनला NH2 लिहिला आणि 2 नंबरला कार्बोनिल ग्रुप लिहिला सायटोसिन. बघा 2 नंबरला कार्बोनिल आणि ह्या 4 नंबरला पण कार्बोनिल लिहिला, म्हणजे दोन्ही कार्बोनिल लिहिले युरॅसिल म्हणा. इथं परत दोन्ही कार्बोनिल आहे आणि महत्वाचं 5 नंबरला एक CH3 आहे, तर याला थायमिन म्हणा. हे स्ट्रक्चर पाठ करावं लागेल मित्रांनो. प्युरिनचं एकदा पाठ केलं तर तुम्हाला ऍडेनिन आणि ग्वानिनचे येऊन जाईल. पिरिमिडिनचं पाठ केलं तर आपल्याला पिरिमिडिनचं सोपं आहे बघा. बेन्झेन रिंग काढायची, फक्त त्या बेन्झेन रिंग मध्ये आपल्याला सगळे कार्बन न लिहिता नायट्रोजन लिहायचे. इथं आपण एक नायट्रोजन इथं लिहायचा, एक नायट्रोजन आणि अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड लिहून टाकायची. हे कोण आहे पिरिमिडिन. त्याचे 3 स्ट्रक्चर सायटोसिन, युरॅसिल आणि थायमिन. क्लिअर. एवढे स्ट्रक्चर तुम्हाला पाठ करावे लागणार आहे. सांगा किती टाईपचे नायट्रोजन बेस, 2 टाईपचे, प्युरिन नायट्रोजन बेस, पिरिमिडिन नायट्रोजन बेस. प्युरिनचे एक्झाम्पल ग्वानिन आणि ऍडेनिन, पिरिमिडिनचे सायटोसिन, थायमिन आणि युरॅसिल. प्युरिन हा डबल रिंग हेट्रोसायक्लिक कंपाऊंड, पिरिमिडिन हा सिंगल रिंग हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. त्यानंतर बघा काय होतं मित्रांनो, हे जी काही शुगर आहे, सांगा शुगर कोणती असू शकते आपल्याकडे माहिती आहे ना, 2 टाईपची शुगर आहे, रायबोज आणि डिऑक्सी रायबोज. मग ही जी शुगर आहे त्या शुगरच्या 1 नंबरच्या कार्बनला आपण कोणता पण एक नायट्रोजन बेस कंबाईन केला. कोणाला, शुगरला काय कंबाईन केला, नायट्रोजन बेस. किती नंबरच्या कार्बनला, 1 नंबरच्या कार्बनला. म्हणजे इथं 2 जण कंबाईन झाले. कोण दोघं, शुगर प्लस नायट्रोजन बेस. आणि शुगर प्लस नायट्रोजन बेस इज इक्वल टू न्यूक्लिओसाइड. या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन जो मॉलिक्यूल तयार होतो त्याला म्हणायचं न्यूक्लिओसाइड. त्यानंतर ही जी शुगर आहे बघा मित्रांनो, ह्या शुगरच्या 1 नंबरच्या कार्बनला नायट्रोजन बेस आणि इकडे जो 5 नंबरचा कार्बन आहे त्याला अटॅच केला फॉस्फेट ग्रुप. बघा कोण, शुगर, इकडे नायट्रोजन बेस, इकडे फॉस्फेट ग्रुप. या तिघांच्या कॉम्बिनेशनला म्हणायचं न्यूक्लिओटाइड. मग न्यूक्लिओसाइड आणि न्यूक्लिओटाइड मध्ये फरक कळाला आपल्याला. शुगर आणि नायट्रोजन बेस, न्यूक्लिओसाइड शुगर प्लस नायट्रोजन बेस प्लस फॉस्फेट ग्रुप, तिघांच्या कॉम्बिनेशनला म्हणणार आपण न्यूक्लिओटाइड. जसं इथं काही न्यूक्लिओटाइड दाखवले बघा, ही शुगर, त्यामध्ये तुम्ही हा 1 नंबरचा जो कार्बन आहे त्याला नायट्रोजन बेस अटॅच केला. कोणता अटॅच केला, ऍडेनिन. आणि 5 नंबरच्या कार्बनला फॉस्फेट ग्रुप अटॅच केला. मग याला ऍडेनिन मोनोफॉस्फेट. हा जो न्यूक्लिओटाइड आहे त्याचं नाव आहे ऍडेनिन मोनोफॉस्फेट. इथं जर विचार केला बघा, एक आता सिंगल रिंग हेट्रोसायक्लिक आहे, म्हणजे हा सायटोसिनचं स्ट्रक्चर आहे मित्रांनो. मग शुगरच्या 1 नंबरच्या कार्बनला सायटोसिन, 5 नंबरला फॉस्फेट ग्रुप, मग याला म्हणणार सायटोसिन मोनोफॉस्फेट. कळाला. मग न्यूक्लिओटाइड. मग असे जे न्यूक्लिओटाइड असतात, मग मी विचारलं न्यूक्लिओटाइड कसे तयार होतात, तर शुगर प्लस नायट्रोजन बेस प्लस फॉस्फेट ग्रुप.
आता डीएनए आणि आरएनए दोघातला आपल्याला कन्स्टिट्यूएंट मधला फरक कळाला का? सांगा, डीएनए असेल तर सगळ्यात महत्वाचं डीएनए मध्ये शुगर असते, डीऑक्सी रायबोज शुगर. सांगा, फॉस्फेट ग्रुप मध्ये काही फरक असतो का? नाही. आरएनए जर घेतला तर आरएनए मध्ये शुगर असते, रायबोज शुगर. कोणती मित्रांनो? रायबोज शुगर. दोघांमध्ये पण फॉस्फेट ग्रुप असतो इन द फॉर्म ऑफ फॉस्फोरिक ऍसिड. दोघांमध्ये पण प्युरिन नायट्रोजन बेस कॉमन असतात, ॲडेनिन अँड ग्वानिन. पण डीएनए जर घेतला तर त्यामध्ये पिरिमिडिन नायट्रोजन बेस सायटोसिन आणि थायमिन असतो. आणि आरएनए जर घेतला तर त्यामध्ये पिरिमिडिन नायट्रोजन बेस सायटोसिन आणि युरॅसिल असतो. सांगा, न्यूक्लिओसाइड न्यूक्लिओटाइड कळालं. त्यानंतर बघा, आता 3 टाईपचे आरएनए असतात. 3 टाईपचे आरएनए कोणते? मेसेंजर आरएनए, रायबोझोमल आरएनए आणि ट्रान्सपोर्ट आरएनए. mRNA, tRNA अँड rRNA. आता यांचं काम काय? फॉर्मेशन ऑफ मेसेंजर आरएनए टेक प्लेस थ्रू ट्रान्सक्रिप्शन ऑफ डीएनए विच कॅरीज द मेसेज टू द रायबोझोम अबाउट प्रोटीन सिंथेसिस फ्रॉम डीएनए. जो डीएनएचं ट्रान्सक्रिप्शन होतं, ट्रान्सक्रिप्शन याचा अर्थ त्याचा आपण झेरॉक्स म्हणू, त्या टाईपचं जे स्ट्रक्चर तयार होतं डीएनएचं ते होत असताना तिथं तयार होतो मेसेंजर आरएनए. आणि तो मेसेंजर आरएनए त्या डीएनए कडून मेसेज घेऊन जातो कोणाकडं? रायबोझोमकडं. कशा संदर्भात? प्रोटीन सिंथेसिस संदर्भात. मग रायबोझोम मध्ये असतो रायबोझोमल आरएनए. तो रायबोझोमल आरएनए काय करतो? तो साइट प्रोव्हाइड करतो, जागा देतो कोणाला? मेसेंजर आरएनए ला कंबाईन होण्यासाठी. कोणासोबत? ट्रान्सपोर्ट आरएनए. म्हणजे दोघं कंबाईन होतात तिथं. कोण दोघं? मेसेंजर आरएनए आणि ट्रान्सपोर्ट आरएनए. कुठं कंबाईन होतात? ते रायबोझोम मध्ये. जागा कोण प्रोव्हाइड करतं त्याला? रायबोझोमल आरएनए. आणि टीआरएनएचं काम आहे, टीआरएनए कॅरीज रिक्वायर्ड अमायनो ऍसिड टू द मेसेंजर आरएनए फ्रॉम सायटोप्लाझम. म्हणजे जे अमायनो ऍसिड लागतात प्रोटीन सिंथेसिस ते ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतो हा टीआरएनए. मेसेंजर आरएनए अरेंज अमायनो ऍसिड इन पर्टिक्युलर सिक्वेन्स. मेसेंजर आरएनए ते जे आलेले अमायनो ऍसिड आहे ट्रान्सपोर्ट आरएनए कडून तो घेतो आणि त्याला असं पर्टिक्युलर सिक्वेन्सने तो अरेंज करतो. म्हणजे असं ऑल टाइप्स ऑफ आरएनए कॅरीज आउट प्रोटीन सिंथेसिस. कळालं? म्हणजे प्रोटीन सिंथेसिस साठी मदत करता हे आरएनए. कोणकोणते? टीआरएनए, rRNA आणि mRNA. त्यानंतर नेक्स्ट पार्ट असणार आहे दॅट इज स्ट्रक्चर ऑफ डीएनए. तर बघा मित्रांनो, डीएनएचं जे स्ट्रक्चर आहे, क्रिक्स अँड वॅटसन 1953 मध्ये क्रिक आणि वॅटसन या 2 सायंटिस्टने डीएनएचं स्ट्रक्चर काढलंय. त्यांचं म्हणणं आहे डीएनएचं स्ट्रक्चर असं डबल हेलिक्स स्ट्रक्चर आहे. कसं आहे? डबल हेलिक्स स्ट्रक्चर. आता बघा, ही जी एक हेलिक्स आहे म्हणजे एक जी चेन आहे त्याला स्ट्रँड म्हणता. मग एक चेन कशी तयार झाली तर त्या चेन मध्ये असता नंबर ऑफ न्यूक्लिओटाइड. अगोदर न्यूक्लिओटाइड काय तर ते आपल्याला माहिती आहे. बघा, ही शुगर, त्या शुगरला 1 नंबरला नायट्रोजन बेस, जसं मी इथं ग्वानिन घेतला, 5 नंबरला फॉस्फेट ग्रुप. परत आपण घेतला हा असा दुसरा न्यूक्लिओटाइड, इथं परत याला समजा ॲडेनिन आहे, नंतर इकडं फॉस्फेट ग्रुप आहे. मग हे 2 न्यूक्लिओटाइड एकमेकांना कसे जोडले जातात तर पहिल्या न्यूक्लिओटाइडचा फॉस्फेट ग्रुप दुसऱ्याच्या 3 नंबरच्या कार्बनला, हा परत याच्या पुढच्याच्या 3 नंबरच्या कार्बनला. यांच्यामध्ये हे जे लिंकेज असतं याला म्हणायचं फॉस्फोडायस्टर लिंकेज. मग असं फॉस्फोडायस्टर लिंकेज कोणामध्ये होतं असं जर विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे फॉस्फोडायस्टर लिंकेज is formed between phosphate group of one nucleotide and third carbon of another nucleotide. कोणतं लिंकेज? फॉस्फोडायस्टर लिंकेज. मग अशी एक न्यूक्लिओटाइडची चेन तयार होते त्याला पॉलिन्यूक्लिओटाइड चेन. मग 2 पॉलिन्यूक्लिओटाइड चेन काय होतात तर एकमेकांभोवती गुंडाळल्या जातात. कशा गुंडाळल्या जातात तर त्यामध्ये असलेले जे नायट्रोजन बेस आहे मित्रांनो त्यांच्यात होते हायड्रोजन बॉन्डिंग. काय होते त्यांच्यात? हायड्रोजन बॉन्डिंग. आता इथं जर विचार केला बघा, इथं दिसतोय ग्वानिन, एका चेन मधला ॲडेनिन असेल तर तो थायमिन सोबत कंबाईन होतो, ग्वानिन असेल तर सायटोसिन सोबत कंबाईन होतो. ॲडेनिन थायमिन सोबत, नंतर ग्वानिन सायटोसिन सोबत. क्लिअर?
कोणती बॉन्डिंग म्हणता याला? हायड्रोजन बॉन्डिंग. बघा DNA इज फॉर्म बाय 2 पॅरलल पॉलिन्यूक्लियोटाइड चेन आणि त्या 2 चेनला म्हणता स्ट्रँड, म्हणून याला डबल स्ट्रँडेड स्ट्रक्चर म्हणतात. पॉलिन्यूक्लियोटाइड चेन आर मेड अप ऑफ नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड. पॉलिन्यूक्लियोटाइड चेन कोणापासून तयार होते? नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइड्स आर जॉइंड टू इच अदर बाय फॉस्फोडायस्टर लिंकेज. न्यूक्लियोटाइड एकमेकांना कोणत्या लिंकेजने कंबाईन होता? फॉस्फोडायस्टर लिंकेज. 2 स्ट्रँड्स आर स्पायरली कॉइल्ड अराउंड इच अदर एज वेल एज अराउंड इमॅजिनरी ॲक्सेस. दिस स्ट्रक्चर इज नोन ॲज डबल हेलिक्स स्ट्रक्चर. इथं दाखवलंय बघा हे डबल हेलिक्स स्ट्रक्चर कोणाचं? तर DNAचं. मग हे गुंडाळण्याचं कारण काय? गुंडाळण्याचं कारण कळालं आपल्याला तर त्यांच्यामध्ये काय होते? हायड्रोजन बॉन्डिंग होते. ॲडेनिन कंबाईन होतो थायमिनला आणि सायटोसिन कंबाईन होतो गॉनिनला. ॲडेनिन आणि थायमिन मध्ये डबल हायड्रोजन बॉन्ड असतो. गॉनिन आणि सायटोसिन मध्ये ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड असतो. क्लिअर? या 2 चेन, पहिली चेन 3'N2'5' असेल, दुसरी चेन ही 3'2'5'. म्हणजे या दोन्ही चेन पॅरलल आहे पण त्यांच्या डायरेक्शन अपोजिट आहे, मग त्याला अँटी पॅरलल म्हणतात. गुंडाळण्याचं कारण कळालं? हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग नेहमी एका चेन मधला प्युरिन असेल तर दुसऱ्या मधला पाहिजे पिरिडिन. ॲडेनिन असेल तर तिकडं पाहिजे थायमिन. इकडं जर गॉनिन असेल तर तिकडं पाहिजे सायटोसिन. ॲडेनिन आणि थायमिन मध्ये डबल हायड्रोजन बॉन्ड, गॉनिन आणि सायटोसिन मध्ये ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड. हे स्ट्रक्चर आहे मित्रांनो कोणाचं? तर DNAचं. तर इथपर्यंतचा पार्ट आहे. या बायोमॉलिक्यूल चॅप्टरमध्ये आपण सर्व पार्ट आता रिवाइज केला आहे, ज्यामध्ये लास्ट पॉईंट घेतला आपण न्यूक्लिक ॲसिडचा, एन्झाईमचा घेतला, न्यूक्लिक ॲसिडचा घेतला, प्रोटीनचा घेतला आणि कार्बोहायड्रेटचा घेतला. तर कळालंय सगळ्यांना इथपर्यंतचा पार्ट. तर आजचं लेक्चर आपण इथं थांबूया. रिव्हिजन आपली कंप्लीट झाली आहे. आता आपल्याला क्वेश्चन घ्यायचे तर ते क्वेश्चन मात्र आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. आजचं लेक्चर आपण इथं थांबवतोय. माझ्यामध्ये सर्वांना शिकवलेला पार्ट समजलेला असेल तर सगळ्यांनी एकदा Y टाईप करा, जेणेकरून मग आपल्याला लेक्चर संपवायचं आहे. जर काही अडचण असेल, कोणाचे काही डाऊट असेल तर विचारा. डाऊट कमेंट थ्रू विचारू शकता तुम्ही. फक्त जे महत्वाचे आपण पॉईंट रिवाइज केले त्या पद्धतीने तुम्ही पण पॉईंट एकदा व्यवस्थित रिवाइज करून घ्या, जेणेकरून मग क्वेश्चन सॉल्व करायला आपल्याला सोपे जातील. चालतंय, सर्वांना समजलेलं आहे. त्यामुळे आजचं लेक्चर आपण इथं थांबूया. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण परत भेटतो. चला, थँक्यू.